आपण आज सगळे जमलोत भगवान छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पायाशी. हिंदुस्थानचं कुलदैवत आहे हे. 33 कोटी देव, 12 ज्योतिर्लिंग, तीर्थक्षेत्र, धर्मक्षेत्र, पुण्यक्षेत्र, असंख्य अनंत, हे ज्यांच्यामुळे आज आपल्याला ह्या देशात पृथ्वीच्या पाठीवरती दिसतंय ते शिवछत्रपती आहेत. हो, ज्या समाजातले आपण आहोत त्या हिंदू समाजाचं यांच्या पायाशी एक वेगळं नातं आहे. जगात 187 राष्ट्र आहेत. त्याच्यापैकी एक हिंदुस्थान भारत. आपण सोडून 186 युनोच्या कार्यालयात ती चार्टर यादी लावलेली आहे. आपलं स्थान काय त्याच्यात? सगळ्यात प्राचीन राष्ट्र. सूर्याच्या जन्माबरोबर जे राष्ट्र जन्माला आलं त्याचं नाव हिंदुस्थान आहे. खाली कर, फार मोठा आवाज आहे. ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी हात वरती करा बरं. लक्ष देऊ नये का? मोबाईलचा गळा दाबा आणि एकचित्त होऊ नये का? जगात पारतंत्र्याच्या नरकात, परदास्याच्या नरकात, परवशता, पराभूतता, गुलामी, त्या नरकात प्रदीर्घ काळ राहिलेलं एकमेव राष्ट्र आहे. एका ऋषींनी हिमालयात समारभ्य यावद हिंदू सरोवरम तद्देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. देवनिर्मितम देशम, देवाची खास 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 ज्याच्यावरती विलक्षण माया आहे असा हा देश. पण तो देश कायम जगातल्या सगळ्या अनेक राष्ट्रांचं भक्ष बनलेलं आहे. किती राष्ट्रांनी आपल्यावरती आक्रमण केली? फार नाही, फक्त 76. कुणी व्यापारातून, कुणी भाषेतून, कुणी राजकीय ह्याच्यातून, कुणी धर्माच्या माध्यमातून, कुणी संस्कृतीच्या माध्यमातून या देशावरती आक्रमण केली. आजही चालू आहे. का बरं? असं कोणता अपराध, कोणता गुन्हा हिंदू समाजाने, हिंदुस्थाननी जगातल्या राष्ट्रांचा केला? काय कारण असेल? तुकोबाराव एका अभंगात बोलतात, काय केले जलचकी धीवर त्याचे घातावरी, हा तो ठाईचा विचार आहे याती वैराकार, श्वापदाते वधी निरपराधे पारधी, तुका म्हणे खळ संता पीडिती सकल. काय केले जलचरी? पाण्यात जन्म, पाण्यातच निवास, पाण्यातच मृत्यू, असं कुणाच्याही वाटे न जाणारा मासा
त्याला तुम्ही आम्ही मारतो आणि त्याची सागुती करून खातो. काय त्याने अपराध केला? निरपराध हरीण, मिळेल ते हिरवं किंवा वाळलेलं गवत, अखंड भयभीत, आपल्याला कुणी खाईल का म्हणून, असं ते केवळ गवतावरती जगणारं, पाण्यावर जगणारं, असं भयभीत जीवन जगणारं हरण, त्याला पारधी मारतात, सोलतात, मांस खातात. त्या हरणाने काय केले? पारध्यांचं, शिकाऱ्यांचं काय केलं त्यांनी? तुकोबाराय बोलतात, हा तो ठाईचा विचार आहे, याती वैराकार आहे. हो, हे निसर्ग सिद्ध वैर आहे असं ते सांगतात. का आमच्यावरची इतकी आक्रमण झाली? त्याचं काही कारण आमच्याशी संबंधित आहे का? आहे. हिंदू समाजाच्या स्वभावाशी, वृत्तीशी 101% त्याचा संबंध आहे. हिंदू समाजात अति पवित्र आहे. समाज फार चांगला आहे. समाजातला एखादा माझ्यासारखा फालतूक मनुष्य सुद्धा जगातल्या श्रेष्ठातल्या श्रेष्ठ माणसापेक्षा सुद्धा व्यक्तिगत जीवनात अत्यंत श्रेष्ठ असतो. हो, मी बोलतोय ते सत्य आहे. इतकी चांगली माणसं आहेत. पण राष्ट्र म्हणून, समाज म्हणून, धर्म म्हणून हिंदू समाजाला मन नाही. नाही, अजिबात मन नाही. तुकोबाराय एका अभंगात बोलतात, मला कायम वाटतं की अरे तुकारामांचे अभंग म्हणजे हिंदू समाजाचं वर्णन आहे. ते म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तेचे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वृक्षंधरी पुष्पफळ काय करील वसंत काळ, वांझान होती लेकुरे काय करावे भ्रतारे. नपुसक पुरुषासी काय करील बाईल त्यासी, प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार. तुका म्हणे जीवने विण पिक नव्हे नव्हे जाण. हो हो, हा संभाजी मोठा धार्मिक स्वतःला म्हणतो. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र हो दर्शन घेतलं. तिथल्या कुंडातून, तिथल्या नदीतून स्नान केली. स्नान करताना लक्ष श्रावणाची वडी लावायला चुकलो नाही. पण संभाजी लक्षात ठेव, तू 200 जरी नाही 2000 केलीस तीर्थक्षेत्राच्या यात्रा, तरी तुझं हे जे आतलं काळजातलं अंतःकरणातलं गटार शुद्ध होत नाही. साप असाच नालायक स्वभावाचा प्राणी. पण तुम्ही बघा, दोघ जणी स्वच्छ जागेत राहतात. त्यांचं शरीर कधी स्नान करतात पण स्वच्छ असतं कायम. मांजर आणि सापासारख्या प्राण्यांना जर स्वच्छ जागेची अपेक्षा असेल, तर या समाजाच्या हृदयात भगवंत लाख यात्रा केल्या तरी गटार, उकेडा, हागिंदारी खातेर असल्याला या काळजात राहायला येणार नाही. नाही निर्मल जीवन काय करील साबण, तेचे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. वृक्षंधरी पुष्पफळ काय करील वसंत काळ. हो, गेले 50 वर्ष हा वृक्ष उत्तम आंबे देत होता. हो, त्याच्या मुळातली अन्नरस शोषून घ्यायची शक्ती संपली, तो वाटला. वसंत ऋतू आला, त्याला पालवी फुटणार नाही, त्याला मोहोर येणार नाही, फलधारणा होणार नाही. वृक्षंधरी पुष्पफळ काय करील वसंत काळ, असे 500 वसंत ऋतू येऊन जाऊ देत, ते पटलेलं खोड तसंच राहणार. वांझानं होती लेकुरे. हो, लग्न झालं, स्वाभाविकच आपल्या संसाराच्या वेलावरती एखादं फूल, आपल्या संसाराच्या वृक्षावरती एखादं फळ आपल्याला मिळावं असं त्याला वाटतं. हो, स्वाभाविक आहे ते. मग हात लावतोय, काढून टाक. एवढ्या मोठ्या पुण्यासारख्या ठिकाणी ध्वनिवर्धनाची व्यवस्था पण करू शकणार नाही. हां हां, गोष्ट अशी की लग्न झालं, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली,
नाही. लेकरू काही झालं नाही. लेकरू झालं नाही म्हणल्यानंतर डॉक्टरना वैद्यांना दाखवतात, नवस सायास करतात. हो, नवस एक कन्यापुत्र होती तरी का करावा लागे पती, तुकोबार आहे म्हणतात. नवस केला तरी पोर झालं नाही, नाही झालंच नाही. मग डॉक्टर सांगतात की बाईसाहेब आहेत ना, त्यांचं आरोग्य चांगलं आहे, परंतु त्यांच्या रक्तात स्त्रीत्वाचे कण कमी आहेत, म्हणजे त्या वांझ आहेत. तुमचं आरोग्य चांगलं आहे, तुमच्यात पुरुषत्वाचे कण भरपूर आहेत, पण तुमच्या पत्नीच्या ह्याच्यात स्त्रीत्वाचे कण अपेक्षेपेक्षा फार कमी आहेत. नाही, संतान प्राप्ती होणार नाही, गर्भधारणा होणार नाही. दुसरं एखादं कुटुंब, आणि मग ते दोघं जण 12 वर्ष संसार करतात, नाही त्यांना अपत्य होत नाही, दाखवतात करतात. मग डॉक्टर सांगतात आईसाहेबांचं आरोग्य फार चांगलं आहे, तुमचं सुद्धा चांगलं आहे, परंतु सांगू का, तुमच्या जितक्या प्रमाणात पुरुषत्वाचे कण पाहिजेत, वीर्य पाहिजे, ते नाही आहे, ते कमी आहे. खूप औषधं घेतलीत, ते वाढू शकत नाही आहे, आणि त्याच्यामुळं हो अपत्य संभव नाही. प्राण गेली या शरीर, काय करेल व्यवहार. अरे या संभाजीच्या देहाचा प्राण गेला, मड प्रेत कलेवर शव, लाथ मारा राग नाही, चिमटा घ्या कळ नाही, विनोद करा हसू येत नाही. एखादा काळा कविंद सर्प धावत आला अंगावरती आणि त्या मढ्यावरनं असा पळत गेला, तरी सुद्धा जागा काही सोडत नाही ते प्रेत. अशी वस्तुस्थिती. प्राण गेली या शरीर, काय करील व्यवहार. तुका म्हणे जीवने विण, पिक नवे नवे जाण. बीज उत्तम आहे, खत उत्कृष्ट आहे, जमीन फार उत्तम आहे, शेतकरी जीवाच्या पाड मेहनत करणार आहे, पण बोंब पाण्याची आहे. तुका म्हणे जीवन विण, पाण्याविण शेती होऊ शकत नाही. पाणी नाही, शेती नाही, प्राण नाही, जिवंतपणा नाही, पुरुषत्व पाहिजे तितकं नाही, अपत्यसंभ होणार नाही, वांझेला लेकरू होणार नाही, वटलेल्या वृक्षाला अन्न रस घेण्याची ताकद गेली नाही, त्याला फलधारणा होणार नाही, चित्त शुद्ध नाही, तर भगवंत या हृदयात कधी राहायला येणार नाही, अजिबात येणार नाही. देशाच्या देहात देशभक्तीचा, धर्मभक्तीचा, स्वातंत्र्य भक्तीचा, सत्व स्वाभिमानाचा जर विलक्षण काही आविष्कार नसेल तर तो देश अशा जगातल्या राष्ट्रांच्या आक्रमणाच्या लाथा खात जगणार. हे त्रिकालाबाधित वज्र सत्य आहे, लक्षात ठेवा. वांझेत स्त्रीत्व नाही, नपुसकात पुरुषत्व नाही, सरसकट एक नाही, दोन नाही, तीन नाही, असे तू हिमाचल पसरलेल्या कोटी कोटी हिंदूंच्या देशामध्ये हो हो, तो जर पुरुष असेल तर राष्ट्रीयत्वाचं त्याच्यात पुरुषत्व नाही आहे. ती स्त्री असेल तर राष्ट्रीयत्वाचं स्त्रीत्व तिच्यात नाही आहे. राष्ट्रीय दृष्ट्या हो ते नपुसक आणि वांझच असतात. मी म्हणतो खरं का खोटं ते पहा. एक साधी गोष्ट तुम्हाला उदाहरण सांगतो. आता 22 ऑक्टोबर 1962 साली त्या हरामखोर चीनने तुमच्या आमच्या देशावरती एक नादान पंतप्रधान आपला होता, पूर्ण नादान, आणि त्यांच्या काळात आक्रमण झालं. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 34 डिव्हिजन सैन्य घेऊन आपल्यावरती मध्यरात्री 1:30 वाजता 22 ऑक्टोबर 1962 साली तवांग, बोमदिला, तेजपूर, तराई प्रदेश आक्रमण केलं. आणि पुढे किती आले हो 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 तुम्हाला सांगतो 7 दिवसात कत्तल 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 आणि कत्तल. आपली माणसं मरतायत. 59,000 पायदळातले सैनिक मेले. 8व्या दिवशी हो काय झालं, त्या अमेरिकेचा प्रेसिडेंट त्यांनी भाषण केलं की चीनला एकच सांगतो, हिंदुस्थानवर तुम्ही केलेलं आक्रमण
हे मानवतेवरचं आक्रमण आहे लक्षात घेऊन आम्ही या युद्धात तुमच्या विरुद्ध उभे राहणार आहोत. अमेरिकेचा जन्मच मानवतेच्या रक्षणासाठी आहे हे खोटं, पण ते बदमाश आहेत, ते बोलले तसं. आणि सांगितलं माझं भाषण थांबल्यानंतर पुढच्या क्षणाला चीनवरती हमला करायला आमचं 7th फ्लीट, आमचं 7वा आरमार, अमेरिकेची एकूण 13 आरमार आहेत. हां, त्याच्यापैकी 7वा आरमार अति भयानक, अति क्रूर, अति अकरा आरमार आहे. निघालं, त्याचं भाषण संपलं, निघालं आरमार. पुढच्या 3-4 मिनिटात चीनच्या अध्यक्षांनी भाषण केलं की अमेरिकेची विनंती मान्य करून जिथं आहे तिथं स्टेटस को आम्ही युद्धबंदी मानतो. काय त्यांचा आमचा संबंध? चीनचा आमचा संबंध काय? अरे शत्रुत्वाचा संबंध आहे. पण गावोगावी तुम्ही बघा, काय बघा. त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट सांगतो. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्या काळात जॉर्ज फर्नांडिस नावाचा एक मोठा चांगला मनुष्य संरक्षण मंत्री होता आणि त्यांना कलकत्त्याला एका सभेमध्ये प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून बोलवलं होतं. त्यांनी भाषण केलं. 40-50 मिनिटं भाषण चाललं आणि तेवढ्यात अशी सभा भरलेली, लाखो लोक जमलेले. ते जॉर्ज फर्नांडिस त्यांना प्रके अत्रे कायम म्हणायचे, जनार्दन फडणीस. ख्रिश्चन होते परंतु हिंदुत्वाचा द्वेष करत नव्हते, चांगली व्यक्ती होती. आता खूप थकले असतील. झालं काय, भाषण संपता संपता एक पोर असं उठलं आणि त्यांच्या व्यासपीठाच्या दिशेने यायला लागलं. व्यासपीठाच्या दिशेने यायला लागलं तशी पोलीस दलातल्या लोकांनी अडवलं. कुठं चाललाय? मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. कसला प्रश्न? त्यांनी चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी नेऊन वरती पोचवली. जॉर्ज फर्नांडिसने ती चिठ्ठी हातात घेतली, भाषण चालू ठेवलं. भाषण संपता क्षणी वळले मागं आणि खुर्चीत बसायला लागले. अरे च्या, मला एक प्रश्न विचारलाय, तो वाचून दाखवतो. आणि वाचून दाखवतो म्हणून ते प्रश्न वाचला. काय त्या पोरांनी काय विचारलं होतं की तुम्ही संरक्षण मंत्री आहात परंतु तुम्ही संरक्षण खात्याबद्दल काहीच बोलला नाहीत. कृपया संरक्षण खात्याबद्दल तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलावं अशी आमची इच्छा आहे. त्याच्यावरती ते म्हणले की प्रश्न अगदी योग्य आहे, पण तुम्हाला एक सांगतो की देशाच्या संरक्षण खात्याबद्दल असं उघड्यावरती बारीक सारीक गोष्टी खोलात जाऊन सांगता येत नाहीत. सांगणं योग्य नाही, देशाच्या हिताचं नाही आहे. मी एवढंच सांगतो की भूदल नौदल वायुदल तुमचा आशीर्वाद असू दे, तुमच्या सदीच्या माझ्या पाठीशी असू देत. असं उत्पन्न करीन 5 वर्षात की जगाच्या पाठीवरती कुठल्याही संकटावरती घाव घालून नामशेष संकट करू इतक्या ताकदीचं भूदल नौदल वायुदल उत्पन्न करू. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. तशी एक जण किंचाळा खालनं कुणा शत्रू विरुद्धात. शत्रू कोण आहे आपला? तसं ते म्हणले शत्रू तर आतही आहेत, शत्रू बाहेरही आहेत. आतल्या शत्रूंचं निर्धारण करण्यासाठी BSF, SRP, CRP, पोलीस दल हे सगळे आहेत. पण बाहेरच्या शत्रूंचं निर्धारण करण्यासाठी भूदल नौदल वायुदल आहे. हे ते तगडं करतो एवढं तुम्हाला सांगतो. बाहेर जे आहेत त्या शत्रूत क्रमांक 1चा शत्रू चीन आहे असं ते बोलले. लाईव्ह प्रोजेक्शन मी TV वरती पाहिलेलं बोलतोय. क्रमांक 1चा शत्रू चीन आहे. म्हणजे खालती शत्रू आहे ते त्यांनी सांगून टाकलं. गोष्ट अशी पुढं 2 महिने पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 29 राज्य 29 भाषा त्या सगळ्या भाषेतून प्रसिद्ध होणारी दैनिक साप्ताहिक पाक्षिक मासिक एकच बॉम्ब उठली होती की जॉर्ज फर्नांडिसनी चीनला क्रमांक 1चा शत्रू आहे म्हणून काय साधलं. नस्तवैर कशाला उकरून काढताय, नस्तवैर कशाला घेताय, हे बोलण्याची गरज काय होती? काय अरे शत्रूला शत्रू म्हणू शकत नाहीत जे असल्या हिजड्यांचा देश.
वकील, प्राध्यापक, संपादक, तत्वचिंतक, ग्रंथकार, बुद्धिमान, हरामखोर हे सगळे बोंबलायला लागले गांधी तोंडानी की चीन शिवाय कशाला विकत घेताय. अरे देश हा हिजड्यांचा बाजार. शत्रूला शत्रू म्हणण्याची ज्याच्यात हिंमत नाही ते राष्ट्र म्हणून टिकू शकत नाही. सोडून द्या. काय दिसतं हो, काय दिसतं? ते जे बोंबलत होते वर्तमानपत्रातनं, टीव्हीवरनं की फर्नांडिस चुकले, असा देश राष्ट्र म्हणून टिकू शकतो का? आज आपल्या देशात काय दिसतं सांगा बरं तुम्ही. अरे गावोगावी हो हिंदूंच्या रक्तात राष्ट्रीयत्वाचं रक्त असतं. सत्व, स्वाभिमान, आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला धर्म, आपला सत्व, स्वाभिमान, आपले पूर्वज, आपला आदर्श, याच्याबद्दल प्राणापेक्षाही अत्यंत तीव्र अत्यंत तीव्र अत्यंत तीव्र अभिमान, त्याचं नाव आहे राष्ट्रीयत्व. ते राष्ट्रीयत्व हिंदूंच्या रक्तात नसतं, कधीच नसतं. काय दिसतं? अरे गावोगावी चायनीज फूडच्या गाड्या आणि गांधी तोंडानी सगळी माणसं खातायत चायनीज फूड. शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. यायला हे भडवे आमचे कट्टर दुश्मन आणि त्यांच्या नावाचं खाद्य नूडल्स आणि चायनीज फूड. असली प्रजा, अशा प्रजेचा देश, त्याचं नाव आहे हिंदुस्थान. हो, सांगावं तितकं थोडं आहे. ज्या काळात हे जन्मले, त्यांचा जन्म 1630, त्यांच्या वडिलांचा जन्म 1596, त्यांच्या आईचा जन्म 1599. हो, त्यांच्या वयाच्या 34व्या वर्षी, वडिलांच्या 34व्या वर्षी शिवछत्रपती शहाजीराजांच्या पोटी जन्मले. कसा होता देश त्यावेळेला, काय परिस्थिती होती? आता ही जी चालू विकास, सुधारणा, प्रगती, सकसकीत रस्ते, ट्यूबलाईटचे प्रकाश, गमती जमती करायच्या, खायचं प्यायचं, वीकेंड आणि सगळं फार मोठं विकासाचं पर्व उत्पन्न केलं आहे आपण. अरे पण बोंबलायला, खायला काळण, धरणीला भार, खाऊन खगरा, सागून सत्यनाश, अशी शेकडा 100% प्रजा की ज्यांच्या दैनंदिन जीवनात देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती ह्याचा विचार कणभर सुद्धा नसतो. असल्या कोटी कोटी लोकांचा हा देश आहे. त्या काळातही तसंच होतं. काय होतं? खालती आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, वरती मुघलशाही, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी, हबशी, या सगळ्या भरव्यांनी देश खाऊन टाकला होता. नाव घ्यायला शिडीच्या लेंडीच्या आकारा एवढा सुद्धा एखादा भूभाग, अरे स्वतंत्र, आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या हातात खडगा आहे, माझं सिंहासन आहे, असं म्हणणारी एकही सत्ता हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात सुद्धा नव्हती. या 711 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून या देशावरती इस्लामी आक्रमकांनी केलेले जे हल्ले आहेत, जी केलेली आक्रमणं आहेत, आजही आपल्या सीमारेषेवरती भडवे आपल्यावरती गोळीबार करतात. काय केलं आहे आपण त्यांचा केला निवलायला नाही आहे, पण आमचाही गांडूपणा निवलेला नाही आहे. आमचाही गांडूपणा झाला आहे आणि त्यांचाही कडा झाला आहे. असल्या लोकांचा देश. त्या काळात पूर्ण देश मराठ्यांच्या इतिहासाची साधने म्हणून विकार राजवाडे नावाच्या एका संन्यस्त वृत्तीच्या, देशासाठीच जगले, देशासाठीच मेले असे विकार राजवाडे त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने म्हणून 23 खंड लिहिले. अरे 7व्या खंडात प्रथमावृत्ती 187 पानावरती खालती तळटिपीत दिले. काय दिलंय? दुसरा परिच्छेद आहे की शिवछत्रपती ज्या वेळेला जन्मले त्यावेळेला देश कसा होता, त्यांचे वडील जन्मले त्यावेळेला कसा होता, असे तू हिमाचल, हो कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान, उभा आडवा कोटी कोटी लोकांचा हा देश हिरवागार पडला होता असं लिहिलं. एखादा मनुष्य जर म्हणला असता भगवंताला की आयुष्यभर माझा संसार मी केला, मी देशादेवा धर्मासाठी काहीच केलं नाही, हेच आम्हाला पश्चाताप होतोय, पण मरताना माझ्या डाव्या किंवा उजव्या पावलाचा चवडा किंवा टाच टेकून मला अशा जागेवरती प्राण सोडायचा आहे की जी जागा स्वतंत्र असेल तेवढी जागा मला तू दाखव. अरे तेवढी जागा सुद्धा स्वतंत्र नव्हती या देशाची. अशा काळात शिवछत्रपती जन्मले. वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतल्यापासून
ते 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 त्यांनी जे काही जीवन जगलं ते कसं जीवन जगलं. हो हो, अरे अजून ओठावरती तारुण्याचं निदर्शक असं इंद्रधनुष्य असावं तसं मिशी उमटली नव्हती. त्या काळात त्या रायरेश्वरावरती शपथ घेतली आणि कामाला लागले. वडिलांनी शिक्का, कट्यार, राजमुद्रा, झेंडा, दादोजी कोंडदेव, जिजामाता, अष्टप्रधान मंडळ आणि सगळा लवाजमा करून त्यांना बंगलोरवरनं या सह्याद्रीच्या कुशीत खेड, शिवापूर, सुपब, इंदापूर या जहागिऱ्या भोसल्यांच्या होत्या इकडे धाडलं. कामाला लागले. कामाला लागले. वयाच्या 14व्या वर्षापासून वयाच्या 50व्या वर्षापर्यंत शिवछत्रपतींनी शेकडो लढाया केल्या. शेकडो लढाया केल्या. त्या लढाईपैकी 200 पेक्षा जास्त लढाया माझ्यासारख्या तुमच्यासारख्या हरामखोर हिंदूंशी केल्या. परकीय शत्रू होतेच, मुसलमान, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, परंतु स्वकीय शत्रू अरे 200 पेक्षा जास्त लढाया केल्या. आणि काय केलं त्यांनी? अशी एक सत्ता उत्पन्न केली की कुठंही सत्व स्वाभिमानाचा लवलेश सुद्धा नसलेल्या देशामध्ये 500 वर्षी मुघलशाही त्यांच्या मूल्यावरती पाय देऊन भगव्या इंडियाचं राज्य उत्पन्न केलं. भारतमातेच्या देहावरती, शिरावरती 700 अकरा मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून ते शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करेपर्यंत शेकडो घाव, असंख्य आघात, रक्तंबाळ घायल झालेली भारतमाता तिच्यावरती संरक्षणाचं हिंदवी स्वराज्याचं छत्र धरलं. 6 जून 1674 रायगडावरती एक स्वतंत्र सत्ता स्थापन केली. 500 वर्षी मुघलशाही त्यांच्या मूर्त्यावरती पाय देऊन तोफांच्या गडगडाटात तुमचा सगळ्यांचा कर्दनकाळ, तुमचा साक्षात मानवी रूपात जन्माला आलेला हा मृत्यू मी तुम्हाला आव्हान देऊन सांगतो, आज नाही उद्या परवा मी लवकरात लवकर शपथ घेतली त्याप्रमाणे असं येतो हिमाचल, कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान हा देश स्वतंत्र करून भगव्या इंडियाचं राज्य आणणार आहे. मरण कुणाला चुकले? कुणालाच नाही. राम गेले, कृष्ण गेले, सगळेच जाणार, आपण जाणार. हो, नाशवंत देह जाणार, सगळं आयुष्य खातो काळ सावधान, क्षण मुंगुरा येथील पसारा आली आकार अवघे नसे. हा नाशवंत देह जाणार. शिवछत्रपती गेले. आयुष्यभर केलेली तडफड, केलेली युद्ध एक क्षणाचा विसवलं. कसं जीवन जगले? अरे मासे पाण्यात राहतात, ऋषीमुनी आश्रमात राहतात, वाघसिंह गुहेत राहतात, पक्षी घरट्यात राहतात, आम्ही घरात राहतो. शिवछत्रपती कुठे राहिले असतील? शिवछत्रपती मृत्यूच्या जिभेवरती राहिले. मृत्यू जिभेवरील जेणे जगल्या खंड, उद्ध्वस्त नष्ट करण्या रणी म्लेन छवंड. इस्लामी सत्तांचा नायनाट करून या देशावरती हिंदूंची सत्ता उत्पन्न करणार हा त्यांच्या अंतःकरणातला वज्र निर्धार त्यांनी कधीच सोडला नाही, कधीच सोडला नाही. असं बेकार जीवन जगलेला हा महापुरुष 3 एप्रिल 1680 दुपारी 12 वाजता माथ्यावरती सूर्य आल्यानंतर 12 वाजून 3 मिनिटांनी त्यांच्या देहातलं प्राणाचं पाखरून निघून गेलं. हो, निघून गेलं. काय बोलला असेल मनुष्य जाताना? हा महापुरुष, हा भगवंत काय बोलला असेल? सगळ्यांना कळते की शिवछत्रपती काही क्षण, काही श्वास इतकेच आपल्यात शिवछत्रपती चालले. लोकांच्या डोळ्यात अश्रू. सगळे असे अर्धगोलाकार असे उभे राहिलेत. पलंगावरती तो कृष्णदेह केवळ 5 फूट 3 इंच उंची होती शिवछत्रपतींची. गिफर्ड, ऑस्टिन, अक्झेंडन यांनी आपल्या डायऱ्यात लिहून ठेवलंय की 5 फूट 3 इंच उंचीचा हा मनुष्य होता. सगळं बळ एकवटून तो खंगलेला देह हात टेकले पलंगावरती, कमरेच्या वरचं शरीर उचलून ते आपल्या समोर अर्धगोलाकार असलेल्या लोकांना म्हणले, आम्ही जातो. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, चुकून होऊ नका. आपण घेतलेली शपथ तिच्याकडे पाठ फिरवू नका. मनुष्य घेतलेल्या शपथेपेक्षा, प्रतिज्ञेपेक्षा वेगळा मार्ग चालतो केव्हा? लोभाला, मोहाला, वासनेला, विकाराला बळी पडल्यानंतर, किंवा दुसरं भीतीच्या पुढे नमला तर. भीतीला भीक घालू नका. वासना आणि विकार लाथ मारा. आपण घेतलेली शपथ असं आहे, तू हिमाचल हिंदुस्थान मुक्त करायचं आहे.
या इस्लामी अजगरांची नरडी फाडून हिंदू सत्ता ह्या देशात उत्पन्न करायची, तेवढं करा, चुकूर होऊ नका. आणि पुढे म्हणतात आम्ही श्री स्मरण करतो, आपण बाहेर बसा. सगळ्यांना बाहेर घालवलं. 12 24 तास 12 महिने 18 काळ भगवती देवी तुळजाभवानीची कृपा प्रसाद असल्याचं चिन्ह, जी माळ ते कवड्याची घालायचे, ती कवड्याची माळ गळ्यात आहे. महाराज खालती उतरले आणि भगवान छत्रपती श्री शिवाजी महाराज 12:03 रायगडावरती जगदंब 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 म्हणत निघून गेले. हो, ते गेल्यानंतर हो 27 मे 1680 संभाजी महाराज शिवछत्रपतींचं लेकरू ते सिंहासनाधिष्ठित झाले. त्यांनी सगळे अधिकार आपल्या हातात घेतले, छत्रपती म्हणून काम करायला लागले. बाप से बेटा सबाई और काकणभर जास्त असला तो छावा होता. ऋग्वेदात एक वाक्य लिहिलंय पहा. ऋग्वेदात एक सूक्त आहे, त्याच्यात असं लिहिलंय, तुम्ही सगळेजण आपले आई आणि वडील मनात आणा आणि मी बोलतोय त्याचा अर्थ पटदिशी लक्षात घ्या. काय? पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने परत एकदा जन्म घेतो. आपल्या वडिलांनी आपल्या आईच्या पोटी आपल्या रूपाने जन्म घेतलेला आहे. सईबाईच्या पोटी शिवछत्रपतींनी संभाजी महाराजांच्या रूपाने जन्म घेतला होता. पत्नी स्वतःच्या पोटी कन्येच्या रूपाने परत एकदा जन्म घेते, असं पुढचं वाक्य आहे. सत्यार्थ प्रकाश नावाचा दयानंद सरस्वतींचा ग्रंथ आहे, त्याच्यात हे लिहिलंय. हो, बीज तैसे फळ येईल शेवटी, लाभहानी तुटी ज्याची तया. हे शिवाजी नावाच्या बीजातून उत्पन्न झालेला तो संभाजी महाराज अगदी तंतोतंत बापासारखाच होता, अप्रतिम होता. शिवछत्रपतींनी मरू घातलेल्या हिंदू समाजाच्या लोकांना, अरे जगतात तर कोली कुत्री जगतात, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, तरी जर जन्म या वेदास विठ्ठलाचा भावे, खाऊन खरला सांगून सत्यनाश असता जीवन जगायचं नाही. जगावे कसे हिंदूंनी या जगात, जसा सिंह राहे गिरीकंदरात. कुणी ना तयाला अभिषेक केला, परिमाणी ती प्राणीला तयाला. जगायचं तर सिंहासारखं जगायचं, कुत्र्यासारखं नाही. जगायचं तर गुरुडासारखं जगायचं, डासा चिलटासारखं नाही. गांडूळ बेडकाचा जन्म आपला नाही. आपलं जीवन मरण कुणाला चुकलंय, मरण कुणाला चुकत नाही. मग मरणाची भीती लक्षात घेऊन जगायचंच कशाला? निर्भय अंतःकरणाने हा देह सार्थी लावून आपल्या देशासाठी धर्मासाठी सत्व स्वाभिमानासाठी आपण जगलं पाहिजे. अशा प्रकारचं अंतःकरणात परिवर्तन करून पुण्याखालची 12 मावळं, जुन्नर खालची 12 मावळं, या 24 मावळातल्या उगवत्या पिढीला तळणाताट पोरांच्या देशभक्तीचा, धर्मभक्तीचा, स्वातंत्र्यभक्तीचा विलक्षण अंगार निर्माण करून अशी एक शक्ती उत्पन्न केली की त्या शक्तीच्या बळावरती 5/5 मुघलशाही पालथी वाढवून मुर्द्यावरती पाय देऊन हिंदू स्वराज्य स्थापन केलं. हे बापांनी केलेलं काम. शिवछत्रपती गेले त्यावेळेला 6.5 जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य होतं. संभाजी महाराज 9.25 वर्ष त्यांनी काम केलं. शिवाजी महाराजांना कालावधीत 14 वर्षापासून 50 वर्षापर्यंत 36 वर्ष मिळालं. संभाजी महाराजांना केवळ 9.25 वर्ष मिळाला कालावधी. शिवछत्रपतींनी 289 लहान मोठ्या लढाया केल्या, झटापटी केल्या 36 वर्षात. संभाजी महाराजांनी 9.25 वर्षात 134 लढाया केल्या. शिवछत्रपती गेले त्यावेळेला मुलूक 7.5 जिल्ह्यांचा होता हिंदवी स्वराज्यात. दुप्पट केला संभाजी महाराजांनी. शिवछत्रपतींच्या वेळेला खजिना होता, त्याच्या 2.5 पट खजिना केला. शिवछत्रपतींच्या वेळेला सैन्य होतं 60,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ, 22,000 मजूर वर्ग सैन्यातला. हो, त्याचं फक्त दुप्पट माफ केलं संभाजी महाराजांनी. शिवछत्रपती महाघाक, महाडावबाज, महाबिलंदर, महाचलाक, महाचढाऊ, महालढाऊ. त्यांनी कधी आपल्या अंगावरती एकापेक्षा जास्त शत्रू घेतला नाही. पण संभाजी महाराज त्यांनी 9.25 वर्ष आपल्या अंगावरती 5 शत्रू कायम घेऊन एकदाही पराभूत न होता हिंदवी स्वराज्य वाढवलं. असे संभाजी महाराज 12 मार्च 1689 गेले. ते जसं मी सांगितलं ना तुम्हाला की वांझेत स्त्रीत्व नसतं, नपुसकात पुरुषत्व नसतं, हिंदूत राष्ट्रीयत्व नसतं. हिंदूंचं एक वैशिष्ट्य आहे. कोणचं वैशिष्ट्य आहे?
हिंदूंना शत्रू कोण, मित्र कोण, वैरी कोण, कैवारी कोण, आपला कोण, परका कोण कळत नाही. आणि कळलं तरी स्वार्थापेक्षा ते महत्त्वाचं वाटत नाही. सखा भाऊ आहे, त्याच्या डोक्यात झोपलेला असेल त्यावेळेला धोंडा घालून ठार मारणार. हा माझा कट्टर वैरी आहे, त्याची गांड रोज चाटतं. त्याचं नाव हिंदू. किती बेशरम समाज. आजही तसंच आहे. फरक नाही, अजिबात फरक नाही, अजिबात फरक नाही. हिंदूंना देश कळत नाही. अरे कल्पना करा, विषयांतर करत नाही. लखुजीराव जाधवराव जिजामातेंचे वडील शिवछत्रपतींच्या विरोधात लढायला उभे राहतात. आपल्या पोरीच्या जिजामातेच्या पोटी जन्मलेल्या शिवछत्रपतींच्या विरोधात लखुजीराव उभे राहतात. काय म्हणणार तुम्ही? अफजल खान भडवा आला, त्याचं 35-37 सैन्य, शिवछत्रपतींचं 12,000 सैन्य. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी थोडं वरती कमरेवरती दोघांची भेट झाली. त्या 37,000 सैन्यात अफजल खानाच्या कोण होते? कोण होते? शिवछत्रपतींचे नजीकचे, अगदी नजीकचे 38 नातेवाईक होते. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय स्वप्न पडलं काय? या तळेगाव दाभाडेला एक जगन्नाथराव चव्हाण म्हणून आहेत, शिवमुद्रांगण नावाचं मासिक चालवतात. त्यांच्याजवळ ती यादी आहे. कुणी 500, कुणी 300, कुणी 200, कुणी 1000 शिबंदी म्हणजे सैन्य घेऊन त्या भडव्याची गांड चाटायला, शिवाजी महाराजांना ठार मारायला त्याच्या बाजूने उभे राहायला गेले होते. हे हिंदूंचं राष्ट्रीयत्व आहे. काय बोंबलना? काय झालं? तोच प्रकार. अरे संभाजी महाराजांची पत्नी, तिचा सख्खा मोठा भाऊ गणोजी शिर्के, हा हरामखोर, वतनदारी, सुभेदारी, जागीरदारी, पाटीलकी, वतन, देशमुख याच्यासाठी रहुल्ला खान, मुकरब खान, इखलास खान या मोगलांच्या सरदारांना फितूर झाला. आणि काय केलं त्यांनी? ज्या ठिकाणी संभाजी महाराज होते त्या ठिकाणी जायला किमान 2-2.5 दिवस लागतील. अशा एका निबिड अरण्याच्या मुलखात संभाजी महाराज असताना त्यांना चोर वाटा दाखवल्या की ज्या वाटांनी ते 5-6 तासात तिथपर्यंत पोचू शकले. संभाजी महाराज पन्हाळ्यावरती निघाले होते आणि एक 10,000 त्यांच्याबरोबर घोडदळ पायदळ होतं. त्यातलं सगळं वरती रायगडाकडे धाडून दिलं. उद्या काही कच्चे काही निवारे करायचे ते करू आणि निघू. सगळं सैन्य थांबण्याची काय आवश्यकता आहे, जाऊ दे रायगडावरती. 500 सैन्य आपल्याजवळ ठेवून घेतलं, आज्ञा केली, चलावरती निघून गेले. त्या संगमेश्वरला नानिवडेकरांच्या वाड्यात त्यांचा मुक्काम पडला. हो, हे पितापुत्र अत्यंत धर्मशील होते, शंकर भक्त होते, तुळजेचे भक्त होते. पहाटे उठून स्नान करून भस्म चर्चून शिवाची पूजा करत बसले होते. सकाळी 7-6:30ची वेळ. तेवढ्यात एक काळजातला अत्यंत विश्वास ज्याच्याबद्दल आहे असा एक हेर, एक मावळा धावत पळत आला. महाराज महाराज महाराज, उठलं पाहिजे. काय झालं? एक 4 हाकेच्या अंतरावरती आपल्या शत्रू आलाय. शत्रू एकीकडनं नाही आला, गोल 5,000 सैन्यांनी बेढा घातला आपल्याला आणि ते दाबत दाबत आपल्या जवळ येत आहेत. 3 किंवा 4 हाकेच्या अंतरावरती शत्रू आहे. कृपा करून आपण उठलं पाहिजे. उठले, इशारा केला. त्या 500-700 जणांना ढाल तलवारी घेतल्या सगळ्यांनी आणि शत्रू आपल्याला पकडतोय त्याच्यावरतीच हल्ला करून तुटून पडले. आणि संभाजी महाराजांनी त्या मोगलांच्या बेढ्यावरती तुटून पडून निसटून जाण्यासाठी लढाई सुरू केली. एक घनचक्कर लढाई झाली. मराठी अनेक पडले, मुसलमानांचे सैनिक पडले, रक्तबंबाळ काही झाले, अनेक जण मेले. संभाजी महाराज, आग होती आग, ते लढत होते. अंगजणी पाय उतार होऊन अनेक जखमा झाल्या आहेत, रक्त वाहत आहे. अशा स्थितीत संभाजी महाराज, मराठ्यांचं सैन्य जवळपास मेलं. मालोजी राजे घोरपडे गेले, संभाजी महाराज पकडले गेले. इथं 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 गळ्याला, कमरेला
गुडघ्याला घोट्याला साखळदंडाने बांधलं, अंगावरचे कपडे फाडून टाकले. हो, अंगावरचे कपडे फाडून टाकले आणि संभाजी महाराजांच्या कुल्ल्याला इतक्या रुंदीची, एक 4 फूट उंचीची लाकडी चौकट मधनं मधनं पट्ट्या मारलेली ती इथं कुल्ल्याला बांधली, कमरेला बांधली, छातीला बांधली, अनवटीला बांधली, कपाळाला बांधली, हात वरती दोन्ही करून बांधून टाकले त्या चौकटीला. त्याला कुलाल खोडा म्हणायचं. आणि त्यांच्या अंगाला सगळं काळं फासलं आणि उंटावरती उलट बसवलं, उंटावरती उलट बसवलं. दिंड सुरू झाली. 11 फेब्रुवारी 1689. हो, पहिल्या दिवशी फार काही नाही, 35 मैल दिंड निघाली. कुणी धूळ टाकते, कुणी दगड मारते, कुणी पेटलेले चिंध्या अंगावर टाकतायत, कुणी बाणानी, कुणी भाल्यानी टोचतायत, कुणी शिव्या देत आहेत, थुंकतायत. अशी केळसवाणी बिभत्स संतापजनक त्यांची धिंड निघाली. 11 फेब्रुवारी संपला. कुलाल खोडा बांधलेला आहे, उंट तिकडं निघालाय, संभाजी महाराजांचं तोंड इकडं आहे उलट. उंटावरती बसण्याचं काय सुख असतं ते मला ठाऊक आहे. मी माझ्या वयाच्या 22व्या ते 20व्या वर्षी एका उंटावरती 20 किलोमीटर प्रवास केला होता. पुढे 2 महिने मला परसागरला बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, जेवायला बसता येत नव्हतं, परदिशी उठता येत नव्हतं. की ज्या वेळेला मी किमान 500-700 जोर मारल्याशिवाय अन्न खायचो नाही, कुस्ती खेळल्याशिवाय थांबायचो नाही, मलखाम केल्याशिवाय जमायचं नाही. पुरात पोहणार, घोड्यावर बसणार, ही जी काय असती मस्ती ते सगळं करणार. अशा काळात मी 2 महिने माणसात जमा नव्हतो. 20 किलोमीटर बसलो म्हणून संभाजी महाराज हो हो त्या संगमेश्वरला पकडल्यानंतर 11, 12, 13, 14 धिंड निघाली उलट बसून. आणि त्या नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात बहादूरगड म्हणून आहे, तिथं तो भडवा औरंग्या बसला होता. म्हणजे तिथं होता 7.5 लाख सैन्य घेऊन आला होता 20 नोव्हेंबर 1680ला. आणि मग काय झालं, काय झालं, तो हरामखोर एका उंच ढिगावरती बसला होता. त्याच्या एका बाजूला 6-7 फूट उंचीचा हबशी सिद्धी, काळा कभिन्न, इंगळासारखे लाल डोळे, निग्रो माणसाच्या सारखे राठ केस, उघडा बंब, लुंगी लावलेली, अत्यंत क्रूर मुद्रा, खिकडे खिकडे भाले घेऊन त्याच्या डाव्या उजव्या बाजूला उभे होते. त्याला जल्लाद म्हणायचं. की ज्यांना कुणाला तरवारी म्हणून कोण उडवायचे तर ते सहज उडवून टाकणार, कुणाला फासाची दुरी उडवायची अगदी सहज करणार, कुणाला बंदुकीच्या गोळ्या घालायच्या त्या अगदी आनंदात करणार, असे क्रूर वृत्तीचे ते उभे होते. त्याच्या पलीकडं एक विधभर खोलीचा एक मातीत खड्डा खणला होता. हुरड्याची कणसं भाजण्यासाठी आपण जसं आर करतो शेणकुटं घालून, एक 3 फूट लांबीच्या लाकडी बुठी बसवलेल्या 2 पोलादी कांबी तापत ठेवल्या होत्या. ते डुक्कर बसलं होतं वरती औरंग्या, त्यांच्या समोरून उभं केला 25 फुटावरती. गुलाल खोडा बांधाय 4 दिवस झाले. हो, आमचा छत्रपती. आणि काय तिथं आणल्यानंतर संभाजी महाराज आग होती आग, असे चडफडून काहीतरी बोलायला लागले. तसे म्हणले, खामोश, माझ्या बोलण्याचं पहिल्यांदा उत्तर दे. तुझा खजिना कुठं कुठं आहे ते सांग. माझ्यातले कोण कोण सरदार तुला आत्मफितूर आहेत ते सांग. हे संभाजी महाराजांनी ते ऐकलं आणि शिव्या द्यायला लागले, संतापून बोलायला लागले. तसं तो सुतळीचा म्हणला, देखो ये काफिर, ये हैवान मेरे तरफ कितनी कड़ी नजर से देख रहा है. जल्लाद क्या देखते हैं, ये काफिर को जरा अल्लाह की नजर दे दी जाए. याला अल्लाची नजर द्या. त्या दोन्ही जल्लादांनी आपल्या उजव्या हातातले भाले डाव्या हातात धरले. दोन्ही जल्लाद त्या आराच्या जवळ गेले, तापत ठेवलेल्या कांबीजवळ लाकडाच्या मुठी पकडल्या. असा जखडबंद असलेले संभाजी महाराज 6.5 फूट उंचीचे. संभाजी महाराज देहानी मोठे धिप्पाड होते,
रणमर्द होते, हिम्मतवान होते. हो, बांधलेला आहे, जखडबंद आहेत. अशा संभाजी महाराजांच्या डोळ्यात त्याच प्रत्येकाने एक एक काम डोळ्यात घातली, डोळे फोडून टाकले. सर्व धर्म समभाव, गांधी तोंडाने बोलणारे हिजडे हिंदू. सर्व धर्म समभाव आहे. झालं, डोळे फुटले. दुसऱ्या दिवशी दिनांक 16, पकडल्यापासून 6वा दिवस. काय केलं? ज्या आरामध्ये त्या कांबी ठेवल्या होत्या तापत, त्याच आरामध्ये लाकडी मुठी असलेले सांडस 2 तापत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते डुक्कर बसले त्या ढिगावरती. महानीच. पण 1304 वर्ष झाली मुसलमान हा स्वभाव काय आहे तो हिंदूंना कळत नाही. हिंदू मुस्लिम भाई भाई मंत्र दिला नोटेवरच्या महापुरुषांनी आम्हाला, आणि हिंदुस्थान खड्ड्यात जाईल. शिवाजी महाराज, संभाजी महाराज या परंपरेला सोडत चिठ्ठी देऊन हा देश हिजड्यांचा बनवला. त्याला कारणीभूत महाराष्ट्र आहे, हरामखोर महाराष्ट्र आहे. अरे ब्रिटिशांच्या नरड्यात सुद्धा संबंध देश कुणी घातला? ब्रिटिशांनी जिंकलेला नाही आहे. हा संबंध देश मराठा लैतीन पंडितांनी जिंकून दिला आहे. मला कळतच नाही आमचा कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, हे कळतच नाही हिंदूंना. काय झालं? दुसऱ्या दिवशी ते बसलंय तिथे खपर. जल्लाद क्या देखते, तशी त्या जल्लादाने एकाने एक सांडस, दुसऱ्याने दुसरी सांडस घेतली. एकाने नाक लाल भडक सांडस, नाक दाबलं, मांस आणि रक्त जळायला लागलं. बरं 2, 4, 5 मिनिटं असं दाबून धरलेलं नाक, तोंड वाचलं, उघडलं गेलं आणि जीभ बाहेर आली. दुसऱ्या जल्लादानी हो लाल भडक सांडस तोंडात घालून जीभ तोडली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजी सांगून गेले. चाटा गांड लांड्यांची, हरामखोर हिंदू. झालं. दुसऱ्या दिवशी काय? खालचा ओठ कापला, त्याच्या पुढच्या दिवशी वरचा ओठ कापला, त्याच्या पुढच्या दिवशी कान कापला, त्याच्या पुढच्या दिवशी हा कान कापला. 10 दिवस झाले. 11व्या दिवशी उजव्या हाताचा अंगठा, डाव्या पायाचा अंगठा. 12व्या दिवशी डाव्या हाताचा अंगठा, उजव्या पायाचा अंगठा. अशी 20 बोट, रोज 2, खालचं एक वरचं एक, अशी 10 दिवस बोट तोडली. पुढं धिपाड होते. अंगावरती असं उकळतं पाणी टाकायचं. डोळे गेले, कान गेले, पोट गेले, जीभ गेली. पाणी टाकायचं आणि उकडलेले बटाटा जसा आपण सोलतो तशी साल काढायची. एक दिवस छातीची साल काढली, एक दिवस पोटाची काढली, एक दिवस ह्या दंडाची, एक दिवस ह्या दंडाची, एक दिवस ह्या मांडीची, ह्या मांडीची, ह्या पिंडरीची, ह्या पिंडरीची, एक दिवस पाठीची. साल काढलेली 3-4 दिवस झाली की परत त्याच्यावरती एक पापूद राहायचा, तोही सोलून काढायचे. उकळतं दूध घ्या भांड्यामध्ये आणि ठेवा. चटदिशी त्याच्यावर पापूद राहतो, तो काढून टाकला की दुसरा येतो, काढून टाकला की तिसरा येतो, चौथा येतो. तसं रोज त्यांची पुढे 10 दिवस साल सोलत होते. शिरकुर्मा खायला जा की बकरीच्या दिवशी, गो खायला. निर्लज्ज हिंदू. त्या ओवैसीच्या नावाने का बोंबलता? आपण निर्लज्जच आहोत. आपल्याला सत्व स्वाभिमान काही नाही. शत्रू कोण, मित्र कोण, वैरी कोण, कैवारी कोण, आपला कोण, परका कोण कळतच नाही. आणि कळलं तरी सुद्धा देश हा विषय हिंदूंच्या चित्तात नसतो. खेळा काळ आणि धरणीला भार, अशी प्रजा, कोट्यवधी प्रजा. झालं. 30व्या दिवशी फाल्गुनी अमावस्या, माथ्यावरती सूर्य आलाय, हे सावली पायात पडती. अशा करकरीत अमावस्येच्या दिवशी त्या वडू बुद्रुकला महाराजांना लाकडाच्या ओंडक्यावरती टाचा ठेवल्या आणि काय केलं? लाकडाच्या ओंडक्यावरती कडब्याची पेंडी ठेवून
2-2 विती एवढे तुकडे करून गव्हाणीतल्या जनावरांना आपण खायला घालतो. हो, टाचेपासून टाळूपर्यंत तोडलं, टाचेपासून टाळूपर्यंत तोडलं उलट, म्हणजे ते क्लेश होतच राहावेत. मस्तक तोडलं, मांसमेंदू कोरला, उंच कळकावरती ती कवटी बसवली, लटकवली आणि विजापूरकडे तिची धिंड काढून नेली. बुझती है आग दिल की प्यारो न भूल जाना. मी गोनी दांडेकरांच्या कंठातून म्हणलेलं हे गीत ऐकलेला माणूस आहे. ते अर्थांतकरणाने ते गीत म्हणायचे. बुझती है आग दिल की प्यारो न भूल जाना. आम्हाला काय घेणं देणं आहे? आम्ही संभाजी महाराजांच्या अमावस्येला झालेल्या तुकडे तुकडेच्या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही लाख जण जमून फुलं उधळतो. तो सुखाचा दिवस आहे, तो दुःखाचा, शोकाचा, सुटकाचा. ओ, जोपर्यंत ज्यांच्या हातून हे घडलंय तो शत्रू नाहीसा होत नाही, तोपर्यंत फुलं उधळणं शक्य नाही, कधीच शक्य नाही. हिंदू मूर्ख असतात, कवडीत की अक्कल नसते. झालं ते तुकडे पूर्वी घरात जसे ढेकून असायचे, हो तसं सगळ्या माळरानांनी निवडुंग असायचे. त्या बडुद्रुला निवडुंगाचं प्रचंड मोठं बन होतं. त्या बनात ते तुकडे कोल्या कुत्र्यांना फेकून दिले, खायला घातले. एका छत्रपतीचे तुकडे कोल्या कुत्र्यांना खायला घातले. गाव होतं, तरी पोरं होती, वाईट वाटत होतं, दुःख होतं, पण एक भीती होती, आपण जर हो हो याच्या विरोधात उठलो तर आपले तुकडे होतील. अमावस्या गेली, 12 मार्च गेला, 13 मार्च प्रतिपदा, 14 मार्च द्वितीया, 15 मार्च शुद्ध चतुर्दशी, मध्यरात्री तृतीयेला पलिते पेटवले आणि काही तुमच्यासारख्या तण्या रक्ताची पोरं. त्याला म्हटलं काय आपला छत्रपती, आपला प्राण, आपला राजा आपल्या देखत तुकडे करून मारला, काय आपले उकडून तुकडे केले केलं काय? आपल्या छत्रपतीचं दहन झालं पाहिजे. वेचले, पलिते पेटवून ते तुकडे वेचले, एकत्र केले आणि याचं दहन करूया, दहन करूया लाकडं. त्या तेवढ्यात एक म्हणला, अरे दहन तर करूया, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण लक्षात ठेवा एखादा साप मारल्यानंतर जाळून टाकतो, नाग मारल्यानंतर जाळतो, तसा आपला छत्रपती जाळायचा आहे का? नाही. ते तुकडे आपण देहासारखे शिवूया. एक जण म्हणला, अरे मुंडकं नाही आहे, कणक्याचं मुंडकं करून बसूया, पण आपल्या छत्रपतीचं प्रेत दहन केलं पाहिजे. काय ते तुकडे जोडण्याचा प्रयत्न केला, बिना मुंडक्याचं ते धड. आता लाकडं पाहिजेत, लाकडं जमायची तर फार वेळ जाईल, झुंजू व्हायला लागलं, आपल्यालाही पकडलं तर आपले तुकडे होतील. त्यात काय पण मिळवलं, ताबडतोब आपण एक करूया. या सगळ्या निवडुंगाच्या बनात उदंड निवडुंगाचे फणे पिवळे जर्द होऊन खालती पडलेत, उन्हाच्या तिरपीनी खडखडीत वाळलेले आहेत, मागं पुढं दाबण्यासारख्या सुयासारखे काटे आहेत त्याला. ते सगळे जमूया, ते खडखडीत आहेत. त्याचा चौथरा केला, त्याच्यावरती बिना मुंडक्याचं ते धड ठेवलं, 1-2 फूट उंचीचा चौथरा केला आणि परत त्याच्यावरती 1-2-3 फूट उंचीचा चौथरा, ते प्रेत झाकलं आणि दहन केलं. मी ज्या सांगलीत राहतो त्या सांगलीमध्ये माकडवाले नावाची एक जात आहे. माकडाचे खेळ करून ते जगतात. त्यांच्यातले काही जण प्रेत जाळतात, काही जण पुरतात. ते हिंदू आहेत. नवे त्यांची माकडं मिली तर त्याची प्रेत यात्रा काढतात. मी पाहिली, माकडाची प्रेत यात्रा काढतात. का? त्या काळात प्रभू रामचंद्राला
सीतेच्या मुक्तीसाठी या माकडांनी मदत केली, ते उपकार स्मरून आपले बांधव, आपल्या कुळातले, आपल्या घरातले समजून त्याचं 3रा, 10वा, 12वा, 13वा करतात. हो, सांगली चालू आहे. माकड मेलं तर त्याचे दिवस करतायत. आमचा छत्रपती गेला, कोल्या कुत्र्याच्या मोतीने गेला. समाधी आहे बघा, तेवढू उठला. प्रश्न असा की शिवछत्रपती गेले, त्यानंतर 9.25 वर्षांनी संभाजी महाराज गेले. आपण फार शहाणे. एक सुशिक्षित नावाची हरामखोर जात मोठ्या प्रमाणावरती संबंध देशात वाढती की जी जातिवंत गांडू असते. जेवढा जास्त शिकलेल तेवढा जास्त सुपर गांडू. हसू नका, मी बोलतोय ते सत्य आहे. मी बोलतोय ते सत्य आहे. मग ते काय म्हणतील आत्ताच्या ह्याच्यात की संभाजी महाराज एवढे संस्कृत पंडित होते, कवी होते, विद्वान होते, जाणते होते, हे शिवछत्रपतींचे पुत्र होते, त्यांना एवढं कळू नये. अरे सबसे जीव प्यारा आहे, आपला प्राण वाचवायचा, थोडी माघार घ्यायची, काहीतरी सांगायचं. ठीक आहे, तू काय म्हणतोयस तसं करू. शेर सलामत तो पकडी बेचा. हे डोकं ठिकाणावरती राहिलं, धडावरती, तर फेटा बांधायचा, पगडी घालायची, टुपी घालायची, का बोडका हिंडायचं, ते ठेवता येईल. पण वरचं टकूरच जाग्यावर नसेल तर कसं करायचं. शेर सलामत तो पगडी बेचा, एवढा साधा विचार त्यांना कळू नये. संभाजी महाराजांना संस्कृतमध्ये एक हे आहे, काय, सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडितः. जो शहाणा मनुष्य असतो तो सर्वनाश व्हायच्या वेळेला बरोबर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, भांडण नको, आपण दोघं जण बिना भांडणाचं आपला झगडा मिटवूया. याच्यापैकी काही करावं वाटलं नाही संभाजी महाराजांना. त्यांना कळत नव्हतं, लाज नाही. आपला प्राण वाचवला, काही दिवसानंतर जे काही करायचं ते करता आलं असतं, पण टिकायला पाहिजे होतं, थोडी माघार घ्यायला पाहिजे होती, थोडं झुकायला पाहिजे होतं. हे ठीक आहे, मुसलमान तर मुसलमान, सगळे धर्म सारखेच आहेत. हे हिंदू गांडू म्हणतात संबंध जगात. अरे ख्रिश्चन किंवा मुसलमान कुणी म्हणतात का बघा की सर्व धर्म संभाव. फक्त गांडू हिंदूंच्या तोंडात असतं हे वाक्य. आणि मग का बरं संभाजी महाराजांना हिंदू असून हे का सुचलं नाही, सगळे धर्म सारखेच आहेत, मुसलमान व्हायचं, काही काळ मुसलमान म्हणून दबा धरून राहायचं, मग पुढं परत हिंदू व्हायचं. होय, असं एक प्रकरण झाले शिवाजी महाराजांच्या काळात. 17 ऑगस्ट 1666ला औरंगाच्या बोचाला काकडा लावून शिवाजी महाराज बाहेर पडले आणि 14 सप्टेंबर 1666 राजगडावरती आले. ही गोष्ट घडल्यानंतर त्या औरंगा त्या डुकराला भयंकर संताप आला आणि तो भडवा म्हणला, खरा शिवाजी पळाला तर पळाला, प्रति शिवाजी जो नेताजी पालकर आहे, आपल्या दावणीला कुत्र्यासारखा तिथं बसलाय धारूरच्या किल्ल्यात, किल्लेदार म्हणून, त्याला पकडा, त्याची बायका पोरं, तो त्याला गिरफ्तार करून आग्र्याला धरा, त्याला ठार मारू. त्याच्या 3 बायकापैकी 2 बायका गेल्या त्याच्याबरोबर, त्याचा एक चुलता गेला, त्याच्या 4 पोरापैकी 2 पोरं गेली, एक बायको गेली नाही. ती सगळी गिरफ्तार करून आग्र्याला गेल्यानंतर ते डुक्कर बसलं होतं औरंग्या, ते समोर उभं केल्यानंतर तो फिदाई खान होता काशी. क्या जबाब आहे. लांड्यांच्या गांडीत कडा असतोच कायम, ते सरळ बोलत नाहीत. क्या जबाब आहे. मौतिया इस्लाम ये सब गिरफ्तारों को तुरुंग में डाल दो. प्रत्येकाला स्वतंत्र एका अंधाऱ्या कोठडीत सूर्याचा प्रकाश नव्हे, कसलाही प्रकाश जाणार नाही अशा ठिकाणी 3 दिवस कोंडलं आणि सांगितलं 3 दिवसांनी तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, इस्लाम या मौत. अरे तुम्ही आश्चर्य पावाल, 3ऱ्या दिवशी हो आतनं बोंबलले बोंबलले, नेताजी पालकर बोंबलले आतनं, उघडा उघडा उघडा. हो, खाणं नाही, पिणं नाही, झोप नाही, लघवी,
परसाकडनं तिथंच आतनं बोंबलले नेताजी पालकर, उघडा उघडा. उघडून बाहेर आल्यानंतर क्या जवाब आहे, इस्लाम का स्वीकार करेंगे. ठीक आहे. सगळ्यांच्या सुनता केल्या. त्या दोन्ही बायकांशी मुसलमान पद्धतीने लग्न लावली. त्या पोरांची नावं बदलली, त्याचं नाव बदललं, अली कुली खान नाव ठेवलं. झालं. आणि त्याला 5,000 स्वारांचा प्रमुख करून काबूल कंदारच्या सीमेच्या तिकडे एका स्वारीवरती धाडलं. तिकडच्या स्वारीवरती असताना नेताजी पालकरांनी 2दा प्रयत्न केला पळून इकडे येण्याचा. पश्चाताप व्हायला लागला की आपण हे काय केलं, आपण महाराजांना सोडलं. वतनाचा गू खाण्यासाठी आदिलशाहीकडे गेलो, आदिलशाहीतून मुघलांच्याकडे गेलो आणि काय वाटोळ करून घेतलं. आपलं मन पेटलं होतं, दुःख टोचत होतं. दोन्ही वेळेला प्रयत्न केला, दोन्ही वेळेला तो पकडला गेला. परत दूर आणखीन हो तिकडे धाडलं, लांब दूर धाडलं. तिसऱ्यांदा परत त्यांनी प्रयत्न केला आणि बरोबर त्याला काकडा लावून तो माघारीकडे आला. महाराजांचं मन हो आईच्या मायेचं महापुरुष होता. ठीक आहे, चुकलाय. जवळ घेतला, शुद्ध करून घेतला. आजकाल प्राध्यापक व्याख्याते खालच्या वरच्या तोंडाने व्याख्यान देताना भाडुत्री पैसे घेऊन 40,000 रुपये घ्यायचं बांधन आणि व्याख्यान शिवाजी महाराजांच्यावरती करायचं. पाठ केलेलं भाषण बोलून दाखवतात भडवे. आणि शिवाजी महाराजांचा आपण बाजार मांडलाय. शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राला नाही, देशाला कुणालाही प्रेम नाही आहे. आपण महाहरामखोर लोक आहोत. ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणून त्यांचा आपण उपयोग करून घेतोय. मग एक वाक्य कायम बोललं जातं, शिवाजी महाराज सर्वधर्म समभाव बाळगणारे होते. अरे म्हणलं चुतडीच्या सर्वधर्म समभाव बाळगणारे होते तर तो नेताजी पालकर आल्यानंतर त्याला मुसलमान का राहू दिलं नाही, त्याचा हिंदू करून घेतला. जिजामातेने 1 नाही 2 नाही 7 वेळा जात गंगा बोलवून असे प्रधर्मात गेलेले हिंदू शुद्ध करून घेतले. ही सगळी डासे चिलते सगळ्या उगवत्या पिढीच्या डोक्यात गांडूपणाचं बी पेरतायत. शिवछत्रपती संभाजी महाराज ही परंपरा हिंदुत्वाची, हिंदू धर्माची, हिंदू समाजाची कडवी अभिमानी होती. हे लक्षात ठेवा तुम्ही. झालं. तिसऱ्यांदा प्रयत्न करून तो आला, शुद्ध करून घेतला. शिवछत्रपती दिवंगत झाल्यानंतर तो नेताजी पालकर मोगलांना जाऊन मिळाला. नवे एवढंच नाही, परत तो संभाजी महाराजांच्या विरुद्ध मोगलांना जाऊन मिळाला. आणि एवढंच नाही, तो मुसलमान झाला. शिवछत्रपतींचा छाबा झुकला नाही, नमला नाही, माघार नाही, शरण नाही, प्राणांती होणार नाही. कल्पना करा. तुकोराय एका अभंगात असं म्हणतात, बीज तैसे फळ येईल शेवटी, लाभानी तुटी ज्याची तया. अरे जसं बीज तसं फळ. हे बी काय होतं? शिवछत्रपतींच्या आयुष्यातले सगळे प्रसंग आठवा. अरे तुमच्या आमच्या सगळे सोडून द्या, कोणीही जगातला मनुष्य झुकला असता, नमला असता, माघार घेतली असती, थांबला असता, अर्धम त्यजेती पंडिता शिर सलामत तो पगडी 50 म्हणून समझोत्याला तयार झाला असता. कदापि हे नाही, कुठल्याही प्रसंगात नाही. ही जी आग आहे जिजाऊसाहेब आणि शहाजीराजांच्या पोटात जन्माला आलेली, त्या आगीतच ते जन्माला आलेलं छावा होता. ते झुकले नाहीत, नमले नाहीत. समजा शिवछत्रपतींचा हा छावा जर झुकला असता, नमला असता तर काय झालं असतो? उदंड संपत्ती, उदंड ऐश्वर्य, उदंड भोग, उदंड सत्ता, उदंड अधिकार, 1/2 हिंदुस्थानची दख्खनची सुभेदारी दिली असते औरंग्यानी. ते मुसलमान झाले असते, झुकले असते, औरंग्याला शरण गेले असते तर हे घडलं असतं. पुढं भोसले कुळातल्या 40 पिढ्या हो लोडाला टिकून नुसतं खाल्लेल्या अन्नाचं पचन करत बसले असते तरी सुद्धा पुरलं असतं. इतकं ऐश्वर्य मिळालं असतं. ते पत्करलं नाही, नाही पत्करलं.
सुरक्षित पिंजरा असे राहण्याला, विनायास स्वादू फळे भक्षण्याला, परंतु भरारी नभी मारण्याला, मिळेना अभागी कधीही शुकाला. पेरूच्या फोडी, भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचे दाणे, मिरचीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे एवढ्यासाठी पिंजरा पत्करणारा पोपट संभाजी महाराज नव्हते. ते अजिबात नव्हते. प्रश्न प्राणाचा होता. प्राण जपायचा का मरण जपायचं? अरे त्यांनी जर आपलं मरण टाळण्यासाठी झुकले असते तर लक्षात ठेवा काय झालं असतं. काय झालं असतं? हो हो, या भारतमातेचं मरण ओढवलं असतं. या भारतमातेचं मरण ओढवलं असतं. ते कविभूषण बोलतायत ना, काय बोलतात की काशी जी की कला जाती मुथळा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी. शिवछत्रपती झाले नसते तर हा देश कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान अरे कधीच अल्लाह की सल्तनत बन जाती थी. याला पुरावा काय? अरे 300 वर्षापूर्वी तो बलुचिस्तान, तो अफगाणिस्तान 100% हिंदू होता. आज 100% मुसलमान झाला. का झाला? त्याचं उत्तर तडक सांगतो तुम्हाला. तिथं हे शिवाजी संभाजी नावाचं महामृत्युंजय, महासंजीवनी, महाअमृत बी जन्माला आलं नाही म्हणून. हे जसं सत्य आहे की काशीजी की कला जाती मुथळा मस्जिद होती, शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी, तसंच हेही सत्य आहे. कोणचं सत्य आहे? काशीजी की कला जाती मुथळा मस्जिद होती, संभाजी महाराज न बलिदान होते तो सुन्नत होती सबकी. हे पक्क लक्षात ठेवा. इतकंच नव्हे, माझ्या अंतःकरणात आणखीन एक येतं. शहाजी राजांना 3 पत्नी होत्या. पहिली पत्नी जिजाऊ साहेब, दुसरी पत्नी तुकाबाई साहेब मोहित्यांच्या कुळातली, तिसरी पत्नी देवकरांच्या कुळातली नरसाबाई साहेब. शहाजीराजे पती 1, पत्नी 3. 3 वाफे बी एकच पडलं. पण शिवछत्रपतींच्या सारखं संतान ना तुकाबाई साहेब ना नरसाबाई साहेब त्यांच्या पोटी जन्माला आलं. ते फक्त जिजामातेच्याच पोटी जन्माला आलं. समजा लखुजीराव जाधवरावनी आपल्या पुरीचं लग्न शहाजीराजांच्या ऐवजी आणखीन कुणी एखादा वर बघून लावून दिला असतं तर नाही. शिवछत्रपती जन्मत नव्हते. मला कायम वाटतं की काशीजी की कला जाती मुथळा मस्जिद होती, जिजामाता शहाजीराजे पती पत्नी न होते तो सुन्नत होती सबकी. हे पक्क लक्षात ठेवा. 1/3 1/3 शिवाजी महाराज, 1/3 आणि या भोसले कुळानी एक सत्य सांगून ठेवलंय की शिवछत्रपती संभाजी महाराज, जिजामाता शहाजीराजे यांनी हा देश आज आपल्याला जो दिसतोय तो त्यांच्यामुळे दिसतोय. हे लक्षात ठेवा तुम्ही. ते वाकले असते, झुकले असते, नमले असते, शरण गेले असते तर त्यांचा जीव वाचला असता. पण भारत असं विचित्र देशाला वाचवणारं काम संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात केलेलं आहे. केलेलं आहे. संभाजी महाराज गेले, मराठीत झुकले, थांबले, नमले, निराश झाले, उदास झाले, हताश झाले, माघार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या सारखं असं उदात्त उंच नेतृत्व मराठ्यांच्या जवळ नाही आहे. सर्वमान्य नेतृत्व नाही आहे. संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव, हंसाजीराव गायकवाड, रामचंद्रपंत अमात्य अशा संयुक्त नेतृत्वाच्या फळीवरती मराठे संभाजी महाराज गेल्यानंतर फक्त 17 वर्ष लढले. कुणाबरोबर लढले? कुणाबरोबर? ज्या भडव्यांनी तिकडनं येताना 7.5 लक्ष फौज आणली होती. हत्तीदळ, अश्वदळ, तोपदळ, उंटदळ, पायदळ, प्रचंड खजिना. त्या भडव्याच्या बाजूने कोण कोण? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. अरे उत्तर हिंदुस्थानात सगळ्या लढवय्या जाती कोणच्या? जाट, राजपूत, कुमाव, डोगरा, गुरखे, बुंदेले, रोहिले या उत्तर हिंदुस्थानातल्या सगळ्या लढाऊ जाती त्या औरंग्याचे पाय चाटत, त्याची गाण चाटत, त्याची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. वरती सूर्य आणि खालती मराठे. एवढंच मराठ्यांच्या बाजूने आहे. ना छत्र
ना छत्रपती, ना राजा, ना राजधानी, ना सेना, ना सेनापती अशी उद्ध्वस्त अवस्था असताना मराठी थांबले नाहीत. संयुक्त नेतृत्वाच्या फळीवरती पुढे 17 वर्ष झगडा केला आणि खालती जिंजी ते वरती नर्मदा, हिंदुस्थानच्या 1/3 भागात हा झगडा चाललेला होता. जगाच्या पाठीवरती सत्व, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी अशा प्रकारचा झगडा झालेला नाही आहे, असं युद्ध झालेलं नाही आहे. असं विलक्षण युद्ध मराठ्यांनी केलं. आणि काय केलं? 20 फेब्रुवारी 1707 त्या औरंग्याची हाडं मातीत घातल्यानंतर, त्या खुलताबादला थडग बांधल्यानंतर हे मराठे थांबले नाहीत. त्यांच्यापैकी कोणी असं म्हणला नाही त्यावेळी आपण 16, 17, 18 वर्षाचे होतो. शिवछत्रपती गेले त्यावेळेला आपण संभाजी महाराजांच्या हाताखाली सैनिक म्हणून भरती झालो. आज जवळजवळ 27 वर्ष आपण हे काम करतोय. आपली लेकरबाळं, आपली पोरं, आपला घरदार, आपला संसार, आपली बायका मुलं आपण लक्ष दिलं नाही. ज्या भडव्यामुळे आपल्या देशावरती संकट ओढवलं, हिंदू स्वराज्यावरती हा घाला आला, हे तो मातीत घातला आहे. आपण 1-2 वर्ष आपण विसावा घेऊया, आपापले संसार दुरुस्त करूया, उजवूया आणि नंतर एकत्र येऊन पुढे काय करायचं ते करूया. थांबणं ठाऊक नाही. हातातलं निथळचं शस्त्र खालती न ठेवता मराठ्यांनी पुढे 50 वर्षात हा संबंध देश पादाक्रांत केला. नर्मदा ओलांडली, तापी ओलांडली. संबंध देशातला प्रत्येक भूभाग मराठ्यांनी जिंकून घेतला. एवढंच नव्हे, ज्या वारुळातून खानांचे, सुलतानांचे, पठाणांचे साप बाहेर निघून अखंड भारतमातेला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर शेकडो वर्षात चावत होते, ते दिल्लीचं मुघली तख्त अरे मराठ्यांनी घणाचे घाव घालून तुकडे करून फोडून टाकलं. अटक पार गेले. हिंदुस्थानवरती भगव्या झेंड्याचं राज्य आणलं. संभाजी महाराज शरण गेले असते तर हे पुढे घडलं असतं का याचा विचार करत नाही. हे घडत नव्हतं, लक्षात ठेवा. आपल्या मरणाने संबंध देशाला नवीन जीवन दिलं. हे अतुलनीय काम त्यांनी केलेलं आहे. शिवछत्रपतींचा छावा असा का वागला त्याचं उत्तर भर्तृहरीने एका श्लोकात दिले. भर्तृहरी नावाचे एक संस्कृत कवी होते. नीतिशतक, शृंगार शतक, वैराग्य शतक, 100 श्लोकांची 3 पुस्तकं लिहिली. नीतिशतकात सिंहाचं वर्णन करताना ते म्हणतात, सिंहाचं एक वैशिष्ट्य आहे. कोणचं वैशिष्ट्य आहे? सिंह कधी ह्यांनी केलेली शिकार हा सिंह खाणार नाही. सिंह भूक लागल्याशिवाय खाणार नाही. तुम्हाला कधी ठाऊक आहे का की एखादं हॉटेल बंद पडलंय, अरे नको इतकं खातायत माणसं, वेळ नाही, काळ नाही, स्थळ नाही, मर्यादा नाही. भूक लागल्याशिवाय शिकार करणार नाही. जवळनं हरण जाऊ दे, पंजा मारणार नाही. सिंहाचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे. कोणचं? त्याला अंगरक्षक लागत नाहीत. आमचे आमदार, आमचे खासदार त्यांच्या पोचापाठी मग पुढे AK-47 घेऊन 2 माणसं. तुला कोण मारायला टपले? कुणी कुत्र तुझ्याकडे बघेना, कशाला लागतायत सैनिक? किती निबडारण्य असो, सिंह त्याला सोबत लागत नाही, सोबत लागत नाही. त्याला अंगरक्षक लागत नाही. सिंह कधी कळप करून राहत नाही. सिंह दुसरी गोष्ट, सिंह त्यांच्या आयुष्यात घोडा, गाय, पोपट, बैल, सिंह यांना फार फार तर 25 वर्ष आयुष्य आहे. वृद्धत्व कुणाला नाही, सगळ्यांना वृद्धत्व येतं. बाल्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व. सिंह 18, 20, 21 वर्षाचा होत चालला की त्याची कातडी सुरकुतते, कातडी सुरकुती पडतात. त्याच्या नख्या लुळ्या पडतात, त्याचे दात गळून पडतात, डोळ्यातील नजर कमी येते, मंदावते, छातीतला दम उखडतो, ती ताकद राहत नाही. असा सिंह, सगळे 100% सिंह त्यांच्या आयुष्यात भूक भूक तहान तहान करून पाय खुरडत मरतात, भूकबळी असतात. परंतु ते कधी गवत खात नाहीत. क्षुत क्षामोपी जरा कृशोपी शिथिल प्रायोपी कष्टांदशाम आपन्नोपी विभिन्न दीदीपी प्राणेषु गच्छत्सपि मत्ते भेंद्र विभिन्न कुंभकवल ग्रासैकबद्ध स्पृहा किम जीर्णम तृणमानमत्ती महताम अग्रे सरक केसरी. असा स्वाभिमानी सिंह हो झाला. 22 वर्षाचा झाला. वृद्धत्व आलं. पाणवठ्यावरती पाणी प्यायला जाऊ शकत नाही. भूक लागल्यानंतर
सिंहाचं एक वैशिष्ट्य आहे, त्या पाणिनीनी त्या सिंहाची व्याख्या केली. जघरती व्याघ्रा, आपल्या नाकाने श्वास घेऊन कुठं आपलं भक्ष्य कुठं आहे दिसत नसलं तरी सुद्धा त्याला वासावरण कळतं या दिशेला अमक्या अंतरावरती आहे. तिकडे छलांग मारत जाणार, ते भक्ष्य असेल ते हरण पकडणार, आपल्या जबड्याने त्याचा नळ्याला लावणार, त्यातलं रक्त पिणार, हिसडा भरून पाठीवर टाकणार, आपल्या शेपटीने कमरेच्या तिथं बांधणार आणि धावत येऊन आपला छावा 3-4 महिन्याचा छावा त्याच्यापुढे टाकून त्याला सोलायला शिकवणार, त्याला मांस खायला शिकवणार. आपण भरपूर खाणार, त्याला खायला घालणार. आणि गुहेच्या बाहेर जिथं दुपारी 12 वाजता सूर्यमाथ्यावरती आल्यानंतर खालती सूर्याचा किरण सुद्धा येऊ शकत नाही अशा निबिडांत अरण्यात, अशा उघड्यावरती हातपाय पसरून घोरत झोपणार. त्या अरण्यात शेकडो हत्तींचे कळप आहेत. हत्तीसुद्धा अति क्रूरपणाने सिंहांना घेरतात, सिंहांना मारतात. हे त्याला ठाऊक आहे. त्याला पण हेही ठाऊक आहे की मी आत्ता झोपलोय आणि माझ्यावरती गंडांतर आलं तर हे 4 महिन्याचं माझं लेकरू हे त्या कळपाचा जो प्रमुख असेल त्याच्या गंडस्थळावरती उडी मारेल, त्याचं गंडस्थळ फाडेल आणि नारळ फोडून खोबरं खावं तसं त्याचं मेंदू खाईल आणि रक्त पिऊन तळलेल्या तोंडाने मोठी सिंहगर्जना करून त्या हत्तींचा कळप उधळून लावून मला येऊन सांगेल मी त्याला मारून आलोय. मत्ते भेंद्र विभिन्न कुंभकवल ग्रासैकबद्ध स्फुरा किम जीर्णम तृणमानमत्ती महताम अग्रेसर केसरी. असा स्वभाव, असं जीवन जगलेला सिंह, निर्भय सिंह हो गुहेत जाऊन पडतो. शेवटी 10-12-13 दिवस सुद्धा अन्न नाही, पाणी नाही, अतिशय फार क्षीण होऊन जातो. पुढं सरकत पुढे येतो आणि एक दिवस पूर्ण बळ गळलेल्या अशा अवस्थेत सूर्य उगवलेला आहे. लाल बुंद प्रतिबिंब दिसतं, बिंब दिसते सूर्याचं बिंब. मोठ्या मिनटवारीने वरती डोकं करतो, बघतो, खालती ठेवतो, परत वरती बघतो, खालती ठेवतो आणि शेवटचा श्वास सोडतो. गुहेच्या बाहेर इतकं मुंडकं काढून श्वास सोडतो. हो सूर्यदर्शन घेऊन श्वास सोडतो. तो स्वतः सूर्यासारखा तेजस्वी आहे. अशा अवस्थेत शेवटचा श्वास सोडायच्या आधी मुंडकं उचलतोय. त्याला समोरचं गुहेच्या तोंडाशी असलेलं वितवित उंचीचं हिरवगार लुसलुशीत गवत दिसतंय. त्या गवताच्या पात्यावरती मोठेले टपोरे हो दवबिंदू दिसत आहेत. गेले 12 दिवस झाले, 13 दिवस झाले पाणी नाही आहे. घोड्याची, कुत्र्याची, सिंहाची, वाघाची जीभ लांब असते. ती जीभ लांब काढून ते दवबिंदू हो साठून तहान शंभावी ते करत नाही सिंह. अरे कच्चं मांस खाऊन आपण जीवनभर जगलो, हे लुसलुशीत गवत ठीक आहे, जीवेने घेऊया आणि खाऊया. किम जीर्णम तृणमानमत्ती महताम अग्रेसर केसरी. नाही, गवत खाणार नाही, दवबिंदू पिऊन साठून तहान शमवणार नाही. आली जरी कष्ट दशा पार न ठाकती धैर्य तथापि तो केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी तो प्रति उफाळे. अरे संभाजी महाराज, शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याच्या मार्गातल्या सगळ्या रणमर्दांचं हे वर्णन आहे. नाही, बलिदान पत्करलं, मरण पत्करलं आणि भारतमातेचं मरण वाचवलं. असं बलिदान त्यांनी केलं. गोष्ट अशी का हो, संभाजी महाराज, शिवाजी महाराज फारच मोठे होते आणि बाकीच्या मावळ्यांचं काय, ते तसेच होते, ते तसेच होते. एक कथा आहे, रूपक कथा आहे, कालिदासांची कथा आहे. त्या हिमालयामध्ये मानस सरोवर जिथं असतात राजहंस आणि देवांचा राजा इंद्र. इंद्र म्हणल्यानंतर सगळं ऐश्वर, अंगात गुरमी. एके दिवशी आपल्या सेवकांना बोलवून सांगितलं, तुम्हाला कळत नाही का, मी ज्या वाड्यात राहतोय, माझ्या वाड्याच्या पुढे मोठं सरोवर आहे, मी त्याच्यात पोहतो, मी त्याच्यात नौकानयन करतो, माझ्या सगळ्यात बदका आहेत, पाणकोंबड्या आहेत, कमळाचे वेल आहेत, परंतु माझ्या याच्यात राजहंस नाहीत. तुम्हाला वाटत नाही माझ्या या सरोवरामध्ये राजहंस असावेत? जा आणि त्या मानस सरोवरातले 5-6 राजहंस घेऊन या. सेवक जातात, इंद्र साहेबांचा आज्ञा आहे. जातात आणि म्हणतात की इंद्राने सांगितलंय की त्यांच्या सरोवरामध्ये तुमच्यापैकी एक 5-6 जण येऊन राहा, तर तुम्हीच चला.
की असं बोलल्यानंतर त्यांचा सगळा थवाच्या थवा असा उडतो आणि शेजारच्या झाडावरती जाऊन बसतो आणि म्हणतो, हे आमची भूमी, आमची मातृभूमी, आमची जन्मभूमी, आमचा प्रदेश सोडून आम्ही कुठेही कुणाच्या बोलावण्यावरून राहायला जाणार नाही, आम्ही मानस सरोवरातच राहणार. तुम्ही चला, इंद्राचा देवाचा सेनापती येतो, तुम्ही ऐकावं असं आम्हाला वाटतं, जमत नाही. येतात, सांगतात असं असं झालं, ते येत नाहीत. मग सेनापती तेवढी गांडीत गुरमी असतीच, अरे ठार मारून घेऊन या, त्यांना विनंती कर, जिवंत राहायचं असेल बऱ्या बोलाने या, नसेल तर ठार मारून मुर्दे घेऊन यायला सांगितलं आहे मला. ते आलेले बघितले सेवक, माणूस म्हणतात ते हलकट लोक आले, ते सगळा थवा वरती गेला आणि त्यांचा जो प्रमुख होता तो म्हणला, तुम्ही आणखीन काय निरोप आणला? तर ते महाराजांनी सांगितलं, तुम्ही बऱ्या बोलाने तिकडे चला, नाहीतर तुम्हाला ठार मारून तुमचे मुर्दे घेऊन यायला सांगितले. आम्ही धनुष्यबाण घेऊन आलोय, आम्ही ते करणार आहोत, तुम्हाला काय निवडायचं, यायचं का आमच्या बाणाने मारायचं ते तुम्ही ठरवा. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, त्या राजवंशांचा प्रमुख, की अरे आमच्यापैकी काही जणांचे देह तुम्ही बाणाने माराल, ठार कराल आणि आम्हाला घेऊन जाल आमचे मुर्दे, पण ज्या गुणांच्यामुळं पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर त्यातलं बरोबर दूध काढून घ्यायचं आणि पाणी खालती ठेवायचं, ही निरक्षर विवेक बुद्धी फक्त जगाच्या पाठीवरती राजवंशात आहे, ती गुणवत्ता आमच्यात आहे, त्या गुणवत्तेवरती तो भाळला आहे आणि म्हणून तो आम्हाला तिकडे बोलवतोय. आमचे मुर्दे तिकडे जाऊन, त्याला शांतता वाटत असेल तर वाटू दे, पण लक्षात ठेव, त्यांना सांगा की आमचे मुर्दे घेऊन तुला आमची ही जी गुणवत्ता आहे ती हिरावून घेता येणार नाही, आमच्या वंशजांची, आमच्या रक्तातली, हो जन्मदत्त गुणवत्ता. अरे आमचा छत्रपती मारला, आमचा सत्यानाश केला, 27 वर्ष आग ओकली तुम्ही आमच्यावरती, आमचे लक्षावधी सैनिक मेले. 27 वर्ष युद्धानंतर हे मराठी झुकले नाहीत, थकले नाहीत, थांबले नाहीत. ते जे उत्तर राजवंशाने दिलं तेच महाराष्ट्राने उत्तर दिलं औरंगाला, की तुझी माती केल्याशिवाय मी थांबत नाही. आमच्यातली माणसं मारून आमची स्वातंत्र्याची, आमची सत्वाची, आमची स्वाभिमानाची, आमची देशभक्तीची, आमची धर्मभक्तीची आग शमवू शकत नाही तुम्ही. जगाच्या पाठीवरती हे जे अलौकिक युद्ध झालं, हो हो, आज जे आपण दिसतोय आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान दिसत आहेत ना वरती, सबका साथ सबका विकास म्हणतायत, त्याचं केवळ हे पिता पुत्र आहेत, ते असे जगले म्हणून आहे. हे आजची सभा सुद्धा त्याच्यामुळे आहे. झालं गंमत अशी की शिवछत्रपतींचा छावा गेला. कसे गेले हो संभाजी महाराज? ते औरंगाबाद डुक्कर बसले आणि समोर अनुभव गेले, क्या देखते जल्लाद, घे तलवार आणि उडव मुंडका. एके दिवशी त्यांचा अंत झाला, एका दिवसात, एका क्षणात. धड इकडे पडलं, मुंडकं तिकडे पडलं, रक्तस्राव झाला, संभाजी महाराज गेले. झालेलं नाही. बघतोयस काय? घे बंदूक आणि कचाकच 5-25 गोळ्या घाल, देहाची चालणी कर. खालती पडले, संभाजी महाराज एका क्षणात गेले. घे भाला, तू मागणं, तू पुढणं, कचाकच भाले पोटात, छातीत, पाठीत मारा आणि ठार मारून टाका. एका दिवसात, एका क्षणात संभाजी महाराज गेलेले नाही. अंगावरती राखेल ओतला आणि पिटवून दिलं, एके दिवशी गेले नाही. अरे जगाच्या पाठीवरती माझ्या मायबापानो असा क्रूर मृत्यू आपल्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी, सत्व स्वाभिमानासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी पत्करलेला संभाजी राजा हाय अलौकिक मरण. पहिल्या दिवशी पकडल्यापासून शेवटच्या दिवशी तुकडे करेपर्यंत रोज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावरती एक एक अवयव तोडला जातोय, नाश होतोय, क्रूर अत्याचार होत आहे. हे झुकले नाहीत, दमले नाहीत, नमले नाहीत, माघार नाही, शरण नाही. किती किती, अरे तलवारीपेक्षा धारदार, बाणापेक्षा टोकदार, सूर्याच्या बोचाला चटका लावील असला सगळा आतला आग रगढग आहे त्यांच्यात. शिवछत्रपतींचा छावा बलिदान एके दिवशी झालेलं नाही आहे. पकडल्या क्षणापासून शेवटच्या दिवसापर्यंत 30 दिवस बलिदानाच्या मृत्यूच्या मार्गावरती बलिदान करत चाललाय. एक दिवशी त्यांची
श्रद्धांजली. बलिदान जर 30 दिवस तर त्यांना श्रद्धांजली 30 दिवस व्हायली पाहिजे. तुमच्या आमच्या कुळातला कोणी मनुष्य गेला 10 दिवस सुतक, संभाजी महाराजांचं सुतक 30 दिवस सुतक. हो, आम्ही गेले 29 वर्ष झाली त्यांच्या समाधीपासून ज्वाला आणतो. हो, आणि ज्वाला म्हणजे काय? तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, अंतरची ज्योती प्रकाशिली दीप्ती मुळींची जे होती अच्छा दिली, तेथींचा आनंद ब्रह्मांडमय उपयंस काय देऊ सुखा, भावाचे मुचले निर्गुण संचले ते उभे केले विटेवरी, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी सुखाची थोडी साठवण. अरे आत्मा अमरा हा तनु नाशवंत, हे नाशवंत देह जाईल पण आत्म्याला मृत्यू नाही. आत्मा ज्वाला स्वरूप आहे. तो ज्वाला स्वरूप आम्ही आत्मा त्यांच्या समाधीपासून आणतो आणि त्या साक्षीनी आम्ही शेवटी एक त्यांची न निघालेली अंत्ययात्रा काढतो. प्रश्न असा, काय आमचा संबंध हो? अरे ते कोल्हापूरचं आणि हे सातारचं छत्रपती कुळ आहे का हो? त्यांच्या घरात फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांना नैवेद्य दाखवायला जात असेल, मला ठाऊक नाही. दाखवत असतील तर आनंद आहे, शंका आहे. पण मग आम्हाला जेवढी काय आग आहे, आम्हाला ते कळलंय. शिवबानं सांगावा धाडलाय र. ओ, मला शिवछत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलंय, संभाजी हे लोकांना शिकव, हे लोकांना शिकव. काय शिकव? त्यांचं बलिदान 30 दिवस झालंय, सुतक 30 दिवस असलं पाहिजे. त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम 1 दिवस नाही, 30 दिवस. काय आमचा संबंध? ते भोसले, हे गायकवाड, ते पवार, ते शिंदे, ते कांबळे, ते सरवदे, हे भिडे, ते जाधव, ज्याच्या त्याच्या कुळातल्या लोकांनी करावं. आमचा काय संबंध आहे? हे बोलणं मूर्खपणाचं आहे. मी फार मोठा सिद्धांत तुम्हाला सांगणार आहे, तो चित्तात घ्या. तर या महापुरुषाचा आत्मा आपल्याला कळेल. विचार करा. शिवछत्रपती ज्यांच्या चरित्रातल्या कथा ऐकून हिंदवी स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांचं मन, अंतःकरण, बुद्धी, हृदय तयार झालं, ते रामायण महाभारत आहे. रामायणाचा प्रमुख कोण? राम. महाभारताचा प्रमुख कोण? भगवान श्रीकृष्ण. त्या कौशल्याच्या उदरात प्रभू रामचंद्र 9 महिने 9 दिवस राहिले. त्या देवकीच्या उदरात भगवान श्रीकृष्ण राहिले 9 महिने 9 दिवस. जिजामातेच्या उदरात हे राहिले 9 महिने 9 दिवस. त्या सईबाईच्या उदरात संभाजी महाराज राहिले. आपण सगळेजण आपापल्या आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस राहिलो. गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने 9 दिवसानंतर आपण बाहेर आलो. पहिल्यांदा कणभर हा देह, हो, कुठलीही किंमत दिली ते मिळणार नाही का दैदिप्यमान देह आपला बाहेर आला प्रत्येकाचा. का? तो देह आत कशावरती पोचला? आपापल्या आईनी, पार त्या कौशल्यानी काय, त्या देवकीनी काय, जिजामातेनी काय, साईबाईनी काय, आणि तुमच्या आमच्या आईनी काय. गरोदर असताना 9 महिने 9 दिवस धान्याचं अन्न खाल्ल्यानंतर त्याचे अन्नरस, अन्नरसातनं रक्त, आणि त्या रक्तावरती आतला गर्भ पोचला गेला. खरं का खोटं? विचार करा. 9 महिने 9 दिवसांत बाहेर आलो आपण. भगवंताची करणी, नारळात पाणी. बाहेर आल्यानंतर ज्याला काहीच करता येत नाही असं तान्हं लेकरू, ते पोचलं जावं कसं? अन्न खाऊ शकतात? नाही. त्याची सोय भगवंतानी करून ठेवली की ती माऊली गरोदर असताना तिने खाल्लेल्या अन्नाचे अन्नरसातून रक्त, आणि त्या रक्तातून तो गर्भ पोचला जात होता. तो गर्भ बाहेर आला मुलाच्या रूपाने, तर मग ती पुढे अन्न खातेच. त्या अन्नरसातून सगळं रक्त होत नाही. काही भाग दुधाकडे जातो, काही रक्ताकडे जातो, आणि त्या लेकराची सोय या अमृत कुंभात डाव्या उजव्या स्तनात दूध येतं. त्या स्तनपानातून ते अमृत पिऊन तुम्ही आम्ही मोठे होतो. का हो?
त्या कौशल्यानी काय, त्या देवकीनी काय, जिजामातेनी काय, साईबाईनी काय, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आईनी काय, हे अन्न कुठलं खाल्लं? असे तुम्हाला पसरलेली परमपवित्र भारतमाता, त्या भारतमातेच्या उदरात निर्माण झालेलं, या धरतीत निर्माण झालेलं धान्य, त्या धान्याचं अन्न शिजवून त्या अन्नाचे अन्नरस, अन्नरसाचं रक्त, त्या रक्तातून दूध, आणि त्याच्यावरती आपण पोचलो गेलो. प्रभू रामचंद्र काय, भगवान श्रीकृष्ण काय, शिवछत्रपती काय, संभाजी महाराज काय, तुम्ही आम्ही काय? अरे कुणाच्या दुधावरती दिसायला आपापल्या आईचं स्तन, आणि त्याचं स्तनपान आपण केलं, पण स्तनपान खरं 100% सत्य. आपण भारतमातेचं स्तनपान करून लहानाचे मोठे झालो. आमचं गोत्र एक आहे, आमचं गोत्र वय एक आहे, आमचा वंश एक आहे, आमची आई एक आहे, आमचा बाप भगवान विष्णू, धरतीमाता आमची भारतमाता, आमचे आई बाप सगळ्यांचे एक आहे. आम्ही ज्या दुधावरती पोचलो ते दूध एक आहे, आमचं रक्त एक आहे, काहीच वेगळं नाही आहे. समुद्रावरती फेस दिसतो तसे तुमची आमची ही आज्ञा व वेगवेगळी, परंतु ही सगळी कोट्यवधी 123 कोटी लोकांचा देश, हिंदूंचा देश, हा एका आईच्या पोटचा, एका दुधावरती पोचलेला आमचं गोत्र, आमचा वंश, आमचा रक्तगट सगळा एक आहे, आमचा धर्म एक आहे. हे लक्षात घेता संभाजी महाराजांचा बलिदानाचा विचार आपण असाच केला पाहिजे. हा माझ्या कुळातला तो घडलेला प्रसंग आहे, आणि तो मोठ्या अभिमानपूर्वक अत्यंत दुःख्यांतकरणाने तो शोकाचा, सुटकाचा, दुःखाचा महिना मी पाळणार आहे. का का पाळणार? शिवछत्रपती संभाजी महाराज काय, राम काय, कृष्ण काय, आणि आम्ही सगळे काय, एका रक्तात बांधलेले लोक आहोत. गोष्ट अशी की कोल्हापूरचे भोसले आणि सातारचे भोसले तेवढ्यांनीच हे करायचे नाही. असे हिमाचल पसरलेला सगळा हिंदू समाज त्यांनी संभाजी महाराजांचं बलिदान हे व्रत म्हणून महिनाभर केलं पाहिजे. ते तसं करणं ही देशभक्तीची, धर्मभक्तीची, स्वातंत्र्यभक्तीची विलक्षण, अत्यंत तीव्र, अत्यंत प्रखर अशी उपासना आहे. ज्यांच्या रक्तात राष्ट्रीयत्वाचं बीज नाही आहे असा हिंदू समाज, असंही तो हिमाचल या शिवाजी संभाजी रक्तगटाचा बनवण्याचा एक अत्यंत प्रभावी, अत्यंत प्रखर, अत्यंत तीव्र, अत्यंत श्रेष्ठ तो मार्ग आहे आमचा हिंदू समाज. आम्हाला शिवाजी संभाजी रक्तगटाचा बनवायचा आहे. आम्हाला विश्वाच्या पाठीवरती, विश्वाच्या संघर्षात भारत हा हिंदुस्थान म्हणून टिकवायचा आहे. नवे विश्वावरती राज्य करायचं आहे. अन्याय भरोसे शेजारी वा दुनियेच्या बाजारी, धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ, मर्दुनी शत्रू दंड पुन्हा इतिहास नवा घडवू. आम्हाला असा हिंदुस्थान घडवायचा आहे. कुणाच्या विचाराचा? यांच्या लेकराच्या विचाराचा. ते करायचं असेल तर हे व्रत म्हणून, राष्ट्रीय व्रत म्हणून 15 जानेवारी, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे देशभक्तीचे कार्यक्रम आपण करतो, ते योग्य आहेत. पण त्याच्या कैकपट देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती तुमच्या आमच्या नसानसात, रक्ताच्या थेंबाथेंबात, डाव्या उजव्या काळजात, लहान मोठ्या मेंदूत, तांबड्या पांढऱ्या पिशीत बिंबवेल, भिनवेल, हे ठसवेल, एकरूप करेल असं हे 30 दिवसाचं व्रत आपण घेतलं पाहिजे. ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मातृभूमीचे पांग फेडण्याची ताकद या पितापुत्रांच्यासाठी सारखी हिंदू असे तो हिमाचल पसरलेल्या हिंदू समाजात स्त्री पुरुष भेद न करता उत्पन्न करण्याचा हा फार मोठा राष्ट्रीय उद्योग आहे. हे लक्षात घ्या. माझ्या मनात येतं का इतकं गुरुजी तुम्ही पोट तिडकीने बोलताय, असं काही जगाच्या पाठीवरती कोणी असं उदात्त मरण कोणाचं नाहीच आहे काय? हो, दधीचीचं मरण तसं आहे. अरे त्या वृत्रासुराला मारायचा तर दृष्टांत झाला की या वृत्रासुराचा अंत करायचा असेल तर कुठला उपाय चालणार नाही. तो हिमालयाच्या गहन अरण्यात आत 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 तपपूत काय आहे ते अस्त्र कसं बनवायचं ते सांगतो. तर तुमची हाडं देता का? हो, मी तुमची वाटच बघत होतो. अरे पडलेली लाकडं सगळी जमा केली, चिता पेटवली, गारगोटीने ठिणगी टाकली, चिता पेटवून त्याच्यावरती बसले, दधीची भस्म झाले, हाडं घेऊन आले आणि दधीचीच्या हाडापासून बनवलेल्या अस्त्रांनी वृत्रासुराचा वध केला. किती श्रेष्ठ जीवन! या जीवनाला काही तुलना, उपमा असू शकते का? नाही. आमचे शंकराचार्य वयाच्या 32व्या वर्षी पाखंड मताचं सगळं बंड जे वाजलं होतं ते तोडून टाकून
सद्धर्माची स्थापना करून, चारी दिशेला मठ स्थापन करून, हो अद्वैत सिद्धांत लोकांच्यात प्रस्थापित करून वयाच्या 32व्या वर्षी हिमालयात दूर आत गेले. शिष्य मागे यायला लागले, येऊ नका, मी ज्या कारणासाठी भगवंतांनी मला धाडले ते झालेलं आहे, माझं काम संपलंय, पुढं तुम्ही करा, मी देह विसर्जित करतो. एका गुहेत जाऊन ध्यानस्थ बसले, संपून गेले. किती उदात्त मरण. आमचे तुकवार आहे, हो तोडच नाही. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी, आजवरी होतो तुमच्या गावी, आता दया असो द्यावी. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठीला, अरे वयाच्या 46व्या वर्षी. व्यास वाल्मिकी, हो या सगळ्यांचा ऐवज असलेला, अनेक ऋषींचा, अनेक मुनींचा, अनेक अवतारांचा ऐवज असलेला हा तुकोबा वैकुंठाला निघून जातो. ते संत एकनाथ वयाच्या 55व्या वर्षी गोदावरीमध्ये आपला देह विसर्जन करतात. शेवटची उभी लिहिल्यानंतर उठतात, स्नान करतात. बायको म्हणते, काय चाललंय, सकाळी स्नान झालंय, आता कशासाठी स्नान करताय तुम्ही? नाही, आज आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. सगळे पैठणमध्ये रडारड सुरू झाली. लोकांनी पायाला मिठ्या मारल्या, नाथ जाऊ नका. नाही, आम्ही जाणार. निघाले, गोदावरीकडे गेले, साष्टांग दंडवत माघारी वळून घातला सगळ्यांना आणि गोदावरीच्या पात्रात गेले. पात्रात गेले, गळ्या इतके बुडले, कपाळा इतके बुडले, हात वरती केले आणि सगळ्यांना नमस्कार करून विसर्जित देह केला, निघून गेला. काय उदात्त जीवन आहे एकनाथांचं. ते चैतन्य प्रभू मंगालमधले वामाचारांनी म्हणजे व्यभिचार केल्याने भगवंत लवकर प्राप्त होता असा एक हलकट सिद्धांत कोणीतरी मांडला होता. सिद्धांत कसला आलाय, आणि त्या वाम मार्गाला सगळे लोक लागले होते, व्यभिचारी बनले. त्या सगळ्यांना त्या व्यभिचारातून बाहेर काढून सद्धर्माचा आचार शिकवला आणि ते गौरांग प्रभू वयाच्या 27व्या वर्षी गंगेत आपलं विसर्जन देहाचं करतात. कल्पना करा, ही मरण किती उदात्त आहेत. पण लक्षात ठेवा, संभाजी महाराजांचं मरण, संभाजी महाराजांचं बलिदान, हो जगाच्या पाठीवरती तयासी तुलना कैसी, मेरू मांदार धाकुटे, हो सूर्याने सुद्धा अचंबित व्हावं इतकं क्रूर मरण, अत्यंत तेजस्वी मरण, अत्यंत देदीप्यमान मरण. कुणासाठी? आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले पूर्वज, आपला सत्व स्वाभिमान, आपलं हिंदवी स्वराज्य, हो हिंदुत्व, हिंदू धर्म ह्याच्या रक्षणासाठी हो या छाव्यांनी बलिदान केले. त्याला तोड नाही, कुणीही उपमा देऊ शकत नाही. हे सगळी मरणं आहेत ती व्यक्तिगत पातळीवरती अति उंच आहेत, पण राष्ट्राच्या समोर आव असून उभी राहिलेली, एक नाही, दोन नाही, तीन नाही. मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून तो आत्ता या क्षणापर्यंत इस्लाम नावाचं एक क्रूर संकट हिंदुस्थानवरती कायम मुर्द्यावरती पाय देऊन उभा आहे. तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला, हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान ख्रिश्चन आणि मुसलमान या दोन बदमाशांचं आहे. ही संकट पालथी पाडायची असतील तर त्याच्यावरती नान्य पंथा विद्यते अयनाय, सुटकेचा दुसरा मार्ग नाही. सुटकेचा मार्ग फक्त एकच आहे, शिवाजी संभाजी मार्ग. तो शिवाजी संभाजी मार्ग हिंदूंच्या चित्तात, अंतःकरणात, बुद्धीत, हृदयात रक्ताच्या थेंबा थेंबात भिनवणं हे क्रमांक एकचं. राष्ट्राच्या उत्थानाचं, धर्माच्या रक्षणाचं, लोकशाहीच्या बळकटीचं, हो भारतमातेच्या पुनर्संस्थापनेचं असं विलक्षण काम आहे. ते काम शिवछंदच्या छावा, त्याचा बलिदान मास पाळण्यामुळे घडणार आहे. तुमच्या आमच्या देशाची माती करून हो याचं इस्लामी स्थान त्यांना बनवायचं आहे. 2 दिवसापूर्वीच ते कुत्र कसं बोंबलले ते बघा. तो शरीफ काय म्हणतोय की आमच्या गळ्याची नस आहे, नस तुझ्या बाची नस आहे. कुठला रे भाडवा तुझा देश, कुठलं काश्मीर? दुर्दैवाची गोष्ट. समाज नादान आहे. अरे एका क्षणात संपवलं पाहिजे. हो, अन्नातलं विष काढून टाकल्याशिवाय अन्न उपकारक होत नाही. देहातला रोग काढून टाकल्याशिवाय देह टिकत नाही. घरातलं अग्निबीज म्हणजे शॉर्ट सर्किट काढून टाकल्याशिवाय आपली हंतुड बांधणं, आपलं धान्य धुन्य, आपली पोरबाळ, आपलं घर हे भस्मसात होण्यापासून वाचू शकत नाही. देशाच्या देहातलं हे शत्रुबीज खोडून टाकल्याशिवाय राष्ट्र टिकत नाही. आणि ते ज्यांनी ओळखलं होतं ते हे शिवछत्रपती संभाजी महाराज असं दाहक मरण पत्करू शकतात.
संभाजी महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. रायगडावरती दुपारी 12 वाजले, सदरेवरचं काम केलं आणि चालले. कुठं? जेवायला चालले. घरी जाणार, आत स्वयंपाकघरात प्रवेश करणार, तेवढ्यात त्या होळीच्या मळाच्या पलीकडे असलेला खंडोबल्लाळ, ज्याच्या बापाला संभाजी महाराजांनी संशयाच्या वरून हत्तीच्या पायाखाली देऊन तुडून ठार मारला होता शिक्षा म्हणून, बाळाजीवजी चिटणीस, असा खंडोजी बल्लाळ छत्रपतींशी एकनिष्ठ होता. भले माझ्या बापाला मारला असेल चुकून, हिंदवी स्वराज्यापेक्षा माझा बाप, माझा संसार आणि माझा राग लोभ बिलकुल मान्य नाही मला. छत्रपतींच्याच पायाशी, हिंदवी स्वराज्याच्या पायाशी एकनिष्ठ राहणार. झालं. तिकडनं संभाजी महाराज चालले जेवायला. पाठ मांडलाय, पुढे एक पाठ आहे, ताट ठेवलंय. तो तिकडनं ओरडत खंडोबाला मोठ्या मोठ्याने ओरडत आले. काय? महाराज महाराज महाराज, थांबा थांबा. महाराजांना, संभाजी महाराजांना कळलं नाही का असं करतोय. आला, धापा टाकत आला, लांबनं पळत आला. महाराज बसू नका. कळेल का? नका बसू, पाटावर बसू नका, जेवू नका, थांबा. ताट उचललं, ताट उचललं, बाहेर आणलं आणि असं मैदानात ठेवलं. आणि कुत्रं कुठं दिसतंय का? हे यू 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 करून ते कुत्रं बोलवलं. कुत्रं पळत आलं. नेहमीच्या सरावातलं ओळखीचं होतं. आलं, तोंडाकडे बघितलं खंडोबालांच्या, संभाजी महाराजांच्या, असं बघितलं. खंडोबाला म्हणले खा खा. पण ती खालती बघत तोंड लावलं. मिनिट गेलं, दुसरं मिनिट गेलं, तिसरं मिनिट गेलं, चौथं गेलं, 5वं मिनिट हे संपतंय एक कुत्रं पालथं पडलं. पुढचे मागचे दोन्ही पाय झटके द्यायला लागले. शेवटी एक किंकाळी फोडली, जीभ बाहेर आली, कान ताट झाले, देह असा ताटला. शेवटची किंकाळी फोडून ते कुत्रं मेलं. संभाजी महाराजांनी ते बघितलं. ते जे अन्न होतं त्याच्यात विष होतं. हो, सोयराबाईंनी संभाजी महाराजांना ठार मारण्यासाठी विषप्रयोग केला होता. संभाजी महाराज त्या दिवशी मरत होते. अरे, अन्नातलं विष काढून टाकलं पाहिजे तर ते अन्न उपकारक होणार. रोगातलं, देहातला रोग काढून टाकला पाहिजे, रोगबीज काढलं पाहिजे. घरातलं अग्निबीज, शॉर्ट सर्किट काढलं पाहिजे. तसं देशाच्या देहातलं शत्रुबीज काढलं पाहिजे, ठार मारून टाकलं पाहिजे. अत्यंत अत्यावश्यक आहे, ते केलंच पाहिजे. आपण मूर्ख आहोत. कोणचा? मग ते एक गांडू जात आहे की हिजडे यांची सुशिक्षित. भिडे गुरुजी, तुम्ही थोडा विवेक केला पाहिजे काहीतरी. आता ते औरंगजेबही नाही आहे, आता संभाजी महाराजही नाही आहे. ही इतिहासातली मडी कशाला उकरून काढताय? काय युक्तिवाद आहे? ते TV चॅनलवरती असे हात करत ते वटवागळ्या करतोय का नाही? नितीन वटवागळे, ते सुशिक्षितांचा राजा आहे. गेलं, जुने जाऊ द्या, मरणा लागुनी. इतिहासातली मडी कशाला उकरताय? आता औरंगजेब नाही आहे, संभाजी महाराज नाही आहे, पुढचा मार्ग धरूया. अरे भडव्या, तुला कोणी सांगितलं ते नाही आहे म्हणून? आज बांगलादेशच्या रूपाने, पाकिस्तानच्या रूपाने नव्हे, ह्या देशात ओवैसी सारखी जी कुत्री आहेत त्यांच्या रूपाने औरंगजेब जिवंत आहे. प्रश्न असा आहे, संभाजी महाराज जिवंत आहेत? अजिबात नाही, अजिबात नाही. ही स्थिती लक्षात घेतली पाहिजे. जोपर्यंत या देशाच्या पाठीवरती इस्लामी सत्ता उभी आहे तोपर्यंत औरंगजेब जिवंतच आहे. त्या औरंगजेबाची अंत्ययात्रा काढणं अत्यंत अत्यावश्यक आहे. का? भिडे गुरु, तुम्हाला साक्षात्कार कसा काय झाला? माझा साक्षात्कार नाही झाला, मी सत्य गोष्ट इतिहासातली तुम्हाला सांगतो. 3 एप्रिल 1680, हो हो, कृष्ण झालेला देह असा उचलला, हात ठेवून कबरेच्या वरचा भाग, आणि भूतीच्या लोकांना शिवछत्रपती काय म्हणले? सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करायचा अर्थ, अरे खालच्या 5 वर्षी मुघलशाही, आदिशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, या सगळ्या इस्लामी अजगरांचा नरड फाडून भारतमातेचे पंचप्राण गेले शेकडो वर्षापासून हे गिळतायत.
हे त्यांचे जबडे फाडून ते पंचप्राण बाहेर काढा, तिला जीवन द्या, हे सांगून गेले. इस्लामी सत्ता नामशेष करा आणि हिंदूंचं राज्य हिंदुस्थानमध्ये उत्पन्न करा. अंतकालेपी मामेव स्मरण त्वा कलेवरम, ती आपल्या बापाची शेवटची इच्छा ऐकलेले संभाजी महाराज ती पूर्ण करण्यासाठी हो बलिदान पत्करतात. आणि संभाजी महाराज ती इच्छा घेऊन जगलेले, त्यांच्या देहातून तुकडे तुकडे झाल्यानंतर जी इच्छा बाहेर पडली, त्या गीतेमध्ये 8व्या अध्यायात उपांत्य श्लोक आहे कोणचा? अंतकालेपी मामेव स्मरण त्वा कलेवरम. अंतकाली माणसाच्या देहातून प्राण बाहेर जाताना त्याच्या मनात त्याच्या चित्तात जो विचार असतो तो विचार घेऊन असतो पुढच्या देहाचं वस्त्र पांघरून गर्भवास 9 महिने 9 दिवस पत्करून परत त्या वासना, त्या वांछा, त्या लिप्सा, त्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी परत पुढच्या जन्मात वाटचाल करतो. बापाची इच्छा काय होती की सगळ्या इस्लामी सत्तांची अंत्ययात्रा करा. संभाजी महाराजांच्या चित्तात तीच इच्छा होती. ती इच्छा संभाजी महाराजांच्या देहातून तुकडे होत असताना बाहेर पडली आणि एका देहात गेली नाही. या सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या लक्षावधी 38 तरुण्यांनी मुसमुसलेल्या मराठी रक्ताच्या पोरांच्या अंतःकरणात गेली आणि लक्षावधी पोर हो कमाल लागली. 27 वर्ष लढली. कशासाठी? अटापिटा कुठं तुझं गाव? इस्लामी सत्ता नामशेष करायची. अरे हिंदुस्थानमध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही घरामध्ये, कुठल्याही माय बहिणीच्या पोटी ह्या दिल्लीच्या तख्ताचे तुकडे केले पाहिजेत. हे तख्त फोडून टाकलं पाहिजे, सत्ता संपवली पाहिजे. अशा प्रकारची आग हे कुठे जन्माला आली नाही. ती आग फक्त महाराष्ट्रात या महापुरुषामुळं, त्या जिजासाहेबांच्यामुळं, त्या शहाजीराजांच्यामुळं, त्या संभाजी महाराजांच्यामुळे जन्माला आली. हे लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळे हिशोब लक्षात घेऊन आमच्या संस्कृती, आमच्या धर्मात अनेक कार्यक्रम आहेत. देशभक्तीचा, धर्मभक्तीचा, स्वातंत्र्यभक्तीची जोपासना करणारा, उपासना करणारा हा धर्मवीर बलिदान मास हा आमचा धर्माचार झाला पाहिजे, आमचा राष्ट्राचा आचार झाला पाहिजे. ही राष्ट्राच्या उपासनेची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की 19 फेब्रुवारीला शुद्ध प्रतिपद आहे. त्या दिवसापासून ते 20 मार्च फाल्गुनी अमावस्येपर्यंत केवळ महाराष्ट्रातल्या लोकांनाही संबंध, देशातल्या लोकांनी राष्ट्राची, धर्माची, देवाची, मातृभूमीची उपासना म्हणून हा धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे. तुम्हाला सांगू, हे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यात चांगली व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे. त्यांना मी सांगणार आहे, भेटून सांगणार आहे 19 तारखेच्या आत जाऊन. अगदी सांगतो, देवेंद्रनाथ चांगलं काम करताय. खास अधिवेशन बोलवा, 288 आमदार बोलवा, 4 तासाचं अधिवेशन घ्या. संभाजी महाराजांची प्रतिमा विधानसभेत लावा, त्यांना श्रद्धांजली व्हा. तो शोकाचा दुःखाचा सुटकाचा दिवस माना. हे ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या बापाचं श्राद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही हे करा. मी सांगणार आहे, पंतप्रधानांना सांगणार आहे. भारताला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, संभाजी महाराजांचा बलिदान मास हा व्रत म्हणून पत्करला पाहिजे. ती आग, रग, धग हिंदूंच्या स्त्री पुरुष भेद न करता असं आहे, हिमाचल हिंदुस्थानच्या रक्तात ती आग, रग, धग निर्माण झाली पाहिजे. आणि माझी खात्री आहे आपण अंतःकरणपूर्वक हे व्रत कराल आणि या देशाला एक नवीन जीवन आपण देण्याचं काम करूया. देशाला भौतिक प्रगती पाहिजे. देशाच्या देहावरती विकासाचे, सुधारणांचे आणि प्रगतीचे अलंकार चढवले पाहिजेत. पण देशाच्या देहात जो प्राण आहे, देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, सन्मान, त्या प्राणाची उपासना या धर्मवीर बलिदान मासातून होणार आहे. ते करणं अत्यंत अत्यावश्यक आहे. बोलणे जाते विरोनी अमर राहे सत्कृती. जास्त बोलण्यात काय सवय. आपण ही गोष्ट सगळ्या लोकांच्यापर्यंत सांगूया, बोलूया. आणि हा धर्मवीर बलिदान मास पाळण्याची पद्धत असं आहे, तो हिमाचल हिंदुस्थानमध्ये या व्रताची दीक्षा महाराष्ट्राला द्यावी लागेल. आधी गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते डांग महाराष्ट्र शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तगटाचा उभा करूया. आणि त्याच्या बळावरती या हिंदुस्थानचं तारू शेकडो वर्षापासून भरकटलं आहे, हे ते समर्थपणे नेतृत्व करणारा महाराष्ट्र घडवून हिंदुस्थानचं बरोबर हिंदू राष्ट्रात अस्तित्व जगाला दाखवून देऊया.
माझी खात्री आहे यो यश्रद्धा सेव साहब, ज्याची जशी श्रद्धा असते तसं त्याला फळ मिळतं, ते करण्याची ताकद देतं. आणि आमचं दैवत 33 कोटी देव, 12 ज्योतिर्लिंग ज्यांच्या मुलं टिकली तो देवांचा देव, हे आम्हाला ती, हा देवांचा देव आम्हाला ती ताकद देईल. एवढी अंतःकरणातली भावना व्यक्त करून मी खूप लांबलेलं भाषण थांबवतो. यानंतर आपण जागे